त्रिसूत्री ज्ञान नाही का. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव. श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव. सद्गुरु अप्पा माऊली महाराज की जय. सद्गुरु नारायण महाराज की जय. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. पंचदशाध्याय त्रिसूत्री ज्ञान. स्मरोनी ओंकारासी नमन करीतसे गजाननासी. लक्ष ठेवूनी सरस्वतीसी कारण ती वाचेशी असे सिद्धी. नंतर नमोनी ब्रह्मा विष्णू महेश्वर श्री गुरुदत्त रहाय वंदन करुनी देवासी. इतर सर्व देव दैवतासी पुढीले अध्यायी सर्व दैवतासी स्मरुनी करीतसे सुरुवात. ग्रंथ लिहिण्यासी कारण युग प्रवर्ते कारणे जनगुंतले मोहजाळे. व्याधीग्रस्त होनी तळमळतसे भूमंडळी. आडमार्गे जे जाती जन आंधळे होनी धडपडती गैरमार्गे. ऐसियासीच ज्ञान देण्याचे उचित म्हणून ऐसिया जनासी ज्ञान होनी उचित. ऐसिया जनासी सापडावा मार्ग म्हणून बोधप्रत लिहिण्यास सुरुवात आरंभ करीत असे. ऐसिया युगी वावसरी खरे ज्ञान व्हावे प्राप्त. आडमार्ग जावा धोन ऐसिया ज्ञाने मूढमती आंधळे जन. अज्ञाने ग्रासले असती सकळ यांचा व्हावा उद्धार. म्हणून कथित असे अगाध ज्ञान मानवासी होता ज्ञान. अज्ञानांधार जाय निपटोन तृषाक्रांतासी मिळता लवण. तृष्णा लवणे होती शांत तैसेच परी ज्ञाने अज्ञान होती शांत. आजची या जनासी कालमान चक्रेन सेविती. ऐसे गती कारणे जन होती विवळ. परिस्थिती न ये काबू चैन होय आगाध. व्यर्थ देहाचे चोचले पुरवण्या कारण होती खर्च. म्हणून अज्ञान जनासी होतो पश्चाताप. गणरायाला स्मरण करून सरस्वती मातेला नमस्कार करून ब्रह्मा विष्णू महेश्वर गुरुदत्तात्रय त्यांना वंदन करून इतर गुरुजन आणि सर्व देवदेवताला नमस्कार करून प्रार्थना करून पुढील जो ग्रंथाची पुढचा जो विषय त्याला सद्गुरु पुढे आपल्याला सांगायला सुरुवात करतायत की आडमार्गे जे जन जातात आंधळे होऊन गैरमार्गाला मध्ये धडपडतात त्यांना ज्ञान देणं हे खरं गरजेचं आहे उचित आहे. या जनाला ज्ञान होऊन उचित. या जनांना सर्वांना मार्ग सापडावा यासाठी बोध लिहायला सुरुवात करतायत सांगण्यासाठी आपल्याला की या अशा युगी म्हणजे या कलियुगी आणि अशा अवसरी खरं ज्ञान जे आहे ते प्राप्त होणं गरजेचं आहे. आडमार्ग धुवून जावा खरं ज्ञान समजणं उचित आहे. या पद्धतीने या ज्ञानाने मूढमती आंधळे जन अज्ञानाने ग्रासलेले सकळ यांचा उद्धार व्हावा म्हणून हे अगाध ज्ञान सांगणं गरजेचं आहे. कसा विचार आहे बघा यामध्ये की उदाहरणार्थ पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये काही विशिष्ट क्लासेसमध्ये बाहेर बोर्ड लावलेला असतो किंवा काही कॉलेजमध्ये सुद्धा ठराविक पर्सेंटेजच्या पुढं पर्सेंटेजच्या आत जर मार्क असतील तर त्याला प्रवेश मिळत नाही. 90% 95% जे काय असतील ते त्याच लेवलला आहे पण त्याच्या खालच्याला नाही. पण इथं आपल्याकडं सद्गुरु माऊलींनी हा विचार केवढा केलाय की मूढमती आंधळे जन आहेत. मूढमती अज्ञानाने ग्रासलेले आहेत. अज्ञान आहे ग्रासलेत अज्ञानामुळं पण ह्याच लोकांना ज्ञान मिळणं गरजेचं आहे. आणि हा विचार सद्गुरूच करू शकतात दुसरं कुणी करू शकत नाही. कारण हा व्यापार नाहीये. हा व्यवहार व्यापाराचा विषयच नाहीये. इथं फक्त आणि फक्त सगळ्यांचं कल्याण व्हावं एवढा एकमेव भाव आहे. म्हणून मानवाला ज्या वेळेला ज्ञान होतं त्यावेळेला अज्ञान अंधार निपटून जाऊन ज्या पद्धतीने तहानलेल्याला पाणी मिळाल्यावर जसा आनंद मिळतो समाधान मिळतं त्याच पद्धतीनं आपल्या सर्वांना अज्ञानी लोकांना ज्ञान मिळाल्यानंतर सुद्धा शांतता प्राप्त होती. मग आजच्या या जनामध्ये कालमान चक्र जी आहेत ती खरं सहन होत नाहीयेत. आपल्याला त्रास होतोय पूर्णपणे ते सोसत नाहीये आणि या गतीमध्ये आपण सर्वजण विवळ होतोय म्हणजे पूर्णपणे नतमस्तक झाल्याची आपली अवस्था होऊन जाते की परिस्थिती काबू येत नाहीये. काय करावं सुचतच नाहीये. चैन आगार व्हायला लागलेली आहे वाढायला लागलेली आहे चैन. म्हणजे जसं म्हणलं गेलंय उदाहरणार्थ की पूर्वीच्या काळी कदाचित
100-200 हजार रुपये पगार होता आणि छोटंसं आणि साधं घर होतं. छोटंसं आणि साधं घर होतं. आज कदाचित लाखो रुपयाचं उत्पन्न आहे, मोठा बंगला, गाड्या आहेत. पण गंमत अशी आहे की आज समाधान नाहीये, चैन वाढलेली आहे, समाधान नाहीये. पण पूर्वीच्या काळी त्या अवस्थेत सुद्धा आनंद आणि समाधान होता. पण आता ते लक्षात यायला लागले, खरं तो काळ चांगला होता. ही अवस्था आता लक्षात यायला लागली, कारण चैन आघात झालेली आहे आणि व्यर्थ देहाचे चोचले पुरवण्यासाठी आपण सगळेजण खर्ची पडायला लागलोय. म्हणून अज्ञानजनाला, तुम्हा आम्हासारखा अज्ञानाला जो पश्चाताप होतो, त्या पश्चातापाचाच अवस्था पुढे आता चालली आहे. पश्चातापे ताप येल्या जन, नको विचार ऐशियाचा करती विचार, नको तयांचा करती विचार. बुडती दुःख डोहात, दुःख डोह तो असे अतिदारुण, याची खोली असे अनंत योजनेपर्यंत, शोधिता न मिळे दुःखाची खोली रुंदी. ते आजपर्यंत कदापि न आले वरती, म्हणून समजून घ्यावे शिष्यजनी. जन वर्तती कैशा परिते, आज जे जन असती मती कुंठित, तैसेची कर्तृत्वहीन, कर्तृत्वहीनता बांधती पदरी. म्हणून दोष निंदा जवळ येती, दोष निंदेने होतो त्रागा, त्राग्यातून होय पश्चाताप, पश्चातापे होय अविचार, अविचार हेचे अज्ञान. अविचाराने पिडती दुसऱ्या जनास, पिडता दुसऱ्या जनासी, तयासी होय पश्चाताप. यासी कारण असे कर्तृत्वहीनत्व, जो कर्तृत्व असे तत्पर, तयासी पश्चाताप कदापि न होय. असे जो कर्तृत्व रहित, तयासीच ऐसा होतो पश्चाताप. गैरविचार सुस्तीमनी, धनमोहे होतो उत्सुक, कर्तृत्व नसता ते न मिळेची, याचे कारणे होय पश्चाताप. धनद्रव्य न मिळता तयासी, अविचार येतो मनासी, येणे कारणे आजीचा जन, गैरवर्तनाशी करीतसे प्रारंभ. ऐशा आजच्या जनास, ऐशा आजच्या पीडित जनासी व्हावे अगाध ज्ञान, म्हणून लिहिणे उचित असे. कारण जन हे असती ऐसे, कर्तृत्वहीनता वा विचार, अविचार बुद्धिहीन कर्तृत्व रहित, हीन विचारे ऐसी परिधाने, लेवोनी पोषोन सांभाळिते, येणे कारणे पश्चाताप पावती. ऐसे जन आजीचे असती, म्हणून येणे कारणे ऐशा समय, अगाध ज्ञानाची असे जरुरी, म्हणून ज्ञान कथने असे उचित. पश्चाताप होतो, त्या पश्चातापात तापून नको ज्याचा विचार करायला नको तोच विचार करायला लागतो आणि नको त्याचा विचार करून पुन्हा पश्चातापच पावतो आणि दुःखाच्या डोहामध्ये बुडून जातो. दुःख डोहा कसा आहे, अति दारुण आहे. त्याची खोली ही अनंत योजनेपर्यंत आहे, ती सापडणं सोपं नाहीये. म्हणून या अशा अज्ञानाच्या या डोहामध्ये, दुःखाच्या डोहामध्ये अज्ञानामुळे जे काय बुडतात ते आजपर्यंत कधीही वर येऊ शकलेले नाहीत. म्हणून समजून सर्वांनी घ्यावं असं सद्गुरू आपल्याला म्हणतायत की जन म्हणजे जन कसे वर्तन करतात ते समजून घेणं गरजेचं आहे. तुम्ही आम्ही आज जे जन असती मती कुंठित, म्हणजे मती कुंठित झाली, बुद्धीच चालत नाही अशी अवस्था झालेली आहे. मती कुंठित झाली आहे, तसेच कर्तृत्वहीन, काम करायला तयार नाही. कर्तृत्वहीनता पदरी बांधतात आणि म्हणून दोष आणि निंदा जवळ येते आणि दोष निंदेने त्रागा होत जातो आणि त्या त्राग्यातून पश्चाताप होतो. पण हा पश्चाताप खरा जो पश्चाताप पाहिजे तसा नाहीये बरं का. हा पश्चाताप वेगळा आहे. हा पश्चाताप कसला आहे, स्वतःच्या तापाचा पश्चाताप, पण म्हणजे दुःख वेगळं नाहीये, ही वेगळी अवस्था आहे. म्हणून पश्चातापाने ह्या काय होणार आहे, अविचारच होतोय आणि अविचार हेच पुन्हा अज्ञान आहे. अविचाराने दुसऱ्याला पण पिडत राहतात आणि स्वतःही स्वतःचं वाटोळ करून घेतात. पिडता दुसऱ्या जनासी, स्वतःही पश्चाताप पावतात आणि दुसऱ्याला पिडून दुसऱ्याला सुद्धा पश्चाताप होतो. त्याला कारण आहे कर्तृत्वहीनत्व. जो कर्तृत्वाला तत्पर आहे त्याला पश्चाताप कधी होऊ शकत नाही. असे जो कर्तृत्व रहित, जो कर्तृत्वाला सोडून आहे, कर्तृत्वापासून लांब आहे, त्याला मात्र पश्चाताप असला होऊ शकतो. त्याचं कारण आहे अज्ञान. गैरविचार मनामध्ये सुचतात. धनमोहाने तो उत्सुक होऊन जातो, पण कर्तृत्व नसल्यामुळे ते मिळत नाही. याचं कारण आहे पश्चाताप. धनद्रव्य न मिळता, त्याला धनद्रव्य मिळालं नाही की मनामध्ये अविचार यायला लागतो, अविचार येतो आणि त्यामुळे तो आजचा जो कोणी आहे सर्वजण तुम्ही आम्ही गैरवर्तनाला प्रारंभ करायला लागतो. म्हणून आजच्या या जनाला, आजच्या पीडित जनाला अगाध ज्ञान होणं गरजेचं आहे. म्हणजे पुढचा हा जो होणारा ऱ्हास आहे तो थांबू शकतो. यासाठी हे लिहिणं, हे सांगणं उचित आहे, गरजेचं आहे. जन कसे आहेत, कर्तृत्वहीनता आणि अविचार आहे.
अविचार बुद्धिहीन कर्तृत्व रहित हीन विचारांनी अशा पद्धतीनं हे पोशाखच घातला. हा काय केलं, हा पोशाखच घातलाय. अविचाराचा पोशाख आहे, बुद्धिहीन आहे, कर्तृत्व रहित आहे, हीन विचाराचा आहे. अशा पद्धतीचा पोशाख पोषून सांभाळतोय, स्वतःला सांभाळत बसलाय. यामुळं पश्चाताप पुन्हा पावतच राहिलाय. म्हणून या आजचं जे जन आहे त्यांना खरं या पद्धतीने अगाध ज्ञानाची जरुरी आहे. म्हणून ज्ञान कथने असे उचित गरजेचे आहे. आजच्या काले विषय होती विवळ, विवळ होताची माता बहीण भाऊजे, सगळे सोयरे बाहेरील परणारी, ऐशियाचे विषय न राखीती नाते, विषय होतो अंध, येणे कारणे वरील नात्याशी विसरतो. ऐसे होते विषय तैसेची धने, धनाचे मोहे संपत्ती करण्याचे म्हणून, होताही बहुधन होतो उन्मत्त, तैसेची नसता धन, अविचारी होऊन होतो उन्मत्त. सज्जनासी येणे कारणे गांजित असे, ऐशा समय धने मोह होनी, सगळे सोयरे आप्तजन, वडील व बंधू, इष्टमित्र सगळे सोयरे याशी पीडित असे. ऐसे धने असता आणि नसता होतो उन्मत्त, जननासती य लोके, तैसेच मायेने माझे माझे म्हणून, गांजती सकळ जनासी, दुजियासी मारती लाथ, आपली असी माझे म्हणून सांभाळीती. येणेच कारणे मनासी होतसे दुहित, हेच असे अज्ञान, येण्याची कारणे होतो पश्चाताप, यासीच बोलती माया. ऐसा विषय धने माये जो जन ग्रासीला, तयासी सद्गती कदापि न हाता. आजीच्या युगी सांगितले ऐसेचे असती सर्वजन, म्हणून होणे ज्ञान उचित असते. विषय मोहे आणि माये जयासी ग्रासिले, याचे कारणे तो नसे स्थिर, म्हणून अज्ञानपणे. देवदेव ऋषी गंडादोरा तंत्रमंत्र, बळी देणे ढोंगू साधूजन, पिढी परंपरे रूढे अज्ञानपणे. मोहे कारणे कोणी सोडती देवासी देवदासी, कोणी सोडती देवासी पुरुषासी, पशुपक्षी देतो बळी. ऐसे जन मोहे अज्ञानासी मानुनी, करती उपचार तेची होते अज्ञान. तैसेची विषय माया धन, मोहे अज्ञाने लटक्या साधूसी. अज्ञान देव ऋषाशी, अज्ञान तंत्रमंत्रकारासी, देवनी धन अमाप, तोषवती मोहे कारण, हेची होते अज्ञान. आजच्या काळामध्ये विषयाने एवढे विवळ होऊन जातात की त्या विषय अवस्थेमध्ये माता बहीण भाऊजे सगळे सोयरे बाहेरील परणारी त्याबद्दल कुठलंही नीट नातं समजून घ्यायला तयार होत नाहीत. जे आज आपण पेपर उघडला की दिसतंय, पेपर उघडला की पहिल्या बातम्या त्याच राहतात, दुसरी कुठली बातमी नाही. टीव्ही मध्ये बघितलं तरी तीच बातमी. एवढी मोठी वाईट अवस्था आता चाललेली आहे. म्हणून यासाठी विषयाने अंध होऊन जातो आणि या सगळ्या नात्यांना विसरतो. त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीने विषयाचा विषय, त्याच पद्धतीने पैशाचाही विषय. धनाच्या मोहाने संपत्ती करणं म्हणून बहुधन होतो आणि बहुधन होऊन सुद्धा तो भरपूर धन मिळालं म्हणून सुद्धा उन्मत्त होऊन जातं. आणि नसता धन म्हणजे आता दोन्ही बाजू मांडल्यात की धन जास्त आहे तरी पण उन्मत्त होतोय आणि धन नाही म्हणून सुद्धा अविचारी होऊन उन्मत्त होतोय आणि तो सज्जनाला गांजत राहतो. अशा पद्धतीने धने मोहे होऊन सगळे सोयरे आप्तजन वडील बंधू इष्टमित्र कुणालाही विचार कुणाचा करत नाही, सगळ्यांना तो पीडत राहतो. अशा पद्धतीने धन असता आणि नसता अवस्था कोणती पण असो त्याचा उन्मत्तपणा हा वाढतच जातो. म्हणून अशा पद्धतीने धनाच्या मोहाने सर्व जे जन आहे अज्ञानपणाने हे लोक नासून टाकतात आणि मायेने माझं 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 म्हणून सगळ्यांना गांजत राहतात, दुसऱ्याला लाद घालतात आणि आपल्याला माझं म्हणून सांभाळतात आणि म्हणून मनाला दुहित होतं. हेच अज्ञान आहे, हेच अज्ञान आहे. कारण त्यामुळेच तो पश्चाताप जो होतो तो वेगळा आहे, मायेचा पश्चाताप आहे, मायेमध्ये अडकलेला आहे. विषय धन माया यांनी जो जन ग्रासलेला आहे त्याला सद्गती कधी हाताला येत नाही. या विषयामध्ये एवढा तो धुंद होऊन जातो की त्याला कशाचंही भान राहत नाही. यासाठी थोडासा विषय सांगून पुढे जातो की राजा पुरुरुवा, भागवतामध्ये उल्लेख आहे, राजा पुरुरुवा हा राजा होता. तो एवढी त्याची ताकद होती पण तो धार्मिक पण होता. त्या धार्मिकतेमध्ये त्यांनी मोठा यज्ञ ठरवला, यज्ञ केला आणि त्या यज्ञामुळं त्याला स्वर्गाची प्राप्ती झाली. तो स्वर्गामध्ये गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यावर सुद्धा त्याची ताकद होती, त्याचं पुण्यच एवढं साठलेलं होतं की त्यांनी त्या ठिकाणी इंद्राकडून त्याची इंद्राची जवळची असणारी उर्वशी
उर्वशी तिला मागून घेतलं, उर्वशीला मागून घेतलं, स्वर्गामध्ये सुद्धा भोग भोगला आणि पुन्हा उर्वशीला घेऊन म्हणाला मी ह्या मृत्यू लोकामध्ये जातो. ह्या विषयातलं धुंदपणा आहे तो थोडासा सांगण्याचा प्रयत्न आहे, कळून घेण्याचा, सांगण्याचा म्हणण्यापेक्षा. ही एवढा तो धुंद झाला की तो म्हणाला मी हिला घेऊन जाणार. मग त्यावेळेला इंद्र नाही म्हणू शकले नाहीत. त्यावेळेला उर्वशीने विचार केला काय करावं. मग त्यावेळेला उर्वशी म्हणाली ठीक आहे मी येते, पण एक यामध्ये अट आहे म्हणाली, मी तिथून केव्हा येईन त्याबद्दलच सांगते म्हणाली. ज्या वेळेला म्हणजे इंद्राने तो विषय समजून सांगितला की ज्या वेळेला तुला ही नग्न पाहिल, कशी नग्न अवस्थेत पाहिल, त्यावेळेला ही तुला सोडून येईल, असं त्याच्यामध्ये अट घातली गेली. मग त्यावेळेला ती कबूल केली अट, घेऊन आला खाली उर्वशीला खाली आणलं आणि तो तिच्यामध्ये इतका धुंद झाला की त्याला कशाचं भान राहिलं नाही, दिवस रात्र कशाचंही भान राहिलं नाही. आणि ह्या अवस्थेमध्ये तो इतका एकरूप तिच्याशी झाला की तिला काही कळलं नाही त्याला. आणि त्यानंतर एक दिवस नेमका असं झालं, तिच्याबरोबर अश्विनी कुमार म्हणजे 2 मेंढे पाठवले होते इंद्रानी, 2 मेंढे पाठवले होते. ते मेंढे 2 पाठवले होते, ते अश्विनी कुमार होते. ते 2 मेंढे त्या ठिकाणी आले, त्या मेंढ्याचा सांभाळ करायचा ती म्हणाली, मेंढ्याचं नीट तू रक्षण करायचं त्या पुरुरवाला म्हणाली उर्वशी. आणि त्या पद्धतीने चाललंय. आणि एक दिवस असंच रात्रीचा वेळ, त्यावेळेला अचानक एका मेंढ्याचा ओरडण्याचा वेगळाच आवाज यायला लागला. त्यावेळेला ती म्हणाली काहीतरी माझ्या मेंढ्यांना झालंय बघा म्हणाली, जाऊन तुम्ही राजा असून काय उपयोगाचे नाही, राजा असून काय उपयोगाचे नाही. त्यावेळेला बाहेर गेली, बाहेर तो राजा गेला आणि त्यावेळेला बघतोय राजा तर मेंढा एकच आहे तो ओरडतोय. त्यावेळेला ती पण पळत आली आणि त्यावेळेला बघतोय तर मेंढा गेला. तो ती राजाला वाटेल तसं बोलायला लागली की तुम्ही राजा असून काय उपयोग नाही, साधा मेंढा तुम्हाला आमचे 2 मेंढे सांभाळता आले नाहीत. हा तिला म्हणायला लागला असं करू नको, मी काय मुद्दाम केलंय का, गयावया करायला लागला. ती काय ऐकायला तयार नाही. ती म्हणाली पहिला तो मेंढा शोधून आणा. तो भरकटच चाललाय, एवढा मोठा सार्वभौम राजाची अवस्था, भरकटत इकडे तिकडे तो मेंढा शोधतोय. रात्रीची वेळ आहे, ती तिथंच उभी आहे, इकडे इकडे बघतोय मेंढा. आणि त्याच अवस्थेत नेमकी रात्र आहे, अंधार आहे, वीज चमकली आणि वीज चमकली त्या इकडे इकडे पळण्याच्या अवस्थेत त्याच्या अंगावरचं वस्त्र राहिलं नाही, खाली पडलं. वीज चमकली आणि त्या क्षणाला दोघांची ती दृष्टादृष्ट झाली. त्याला नागवल बघितलं आणि त्या क्षणाला म्हणले आता मी मोकळी झाली, मी जायला. आणि ही अवस्था त्या ठिकाणी आली. त्यावेळेला तो पुन्हा मग गयावया करायला लागला. ती पुढे जायला लागली स्वर्गामध्ये. त्यावेळेला तो गयावया करायला लागला, असं का करती. ती किती दिवस ते एकत्र होते तर कोटी वर्ष, किती कोटी वर्ष एकत्र होते. आणि त्या अवस्थेमध्ये उपभोग घेतला एकमेकापासून दूर, म्हणजे त्याला जावं ना, ती जायला लागली. पण हा म्हणायला लागला अगं असं काय करती, माझ्याकडे ये, माझ्याकडे ये, असं म्हणायला लागला. विषयाने अंध झालेली अवस्था. आणि इतका तो झाला की त्यामध्ये तो अंध व्हायला लागला विषयामध्ये. आणि तो म्हणायला लागला एकदा माझ्याकडे बस तरी, इतक्या अवस्थेला पोहोचला. पण ती म्हणायला लागली की तू आता तुझ्या जीवनाचं सार्थक करून घे आणि पुढचं तुझ्या मानवाचं जीवनाचं कल्याण करून घे, असं ती सांगायला लागली. त्यानंतर पुढे गेली ती निघून. आणि त्यावेळेला हा दुःख करू लागला, विलाप करू लागला. आणि त्यामध्ये तो गीत गायला, जे श्रीकृष्णाने सांगितलं त्या भागवतामध्ये, त्याला एल गीत असं नाव दिलं गेलं. एल गीत, ज्या गीतामध्ये, गीत म्हणजे तो संवादच आहे सगळा, त्यांनी स्वतःच सांगितलेलं. आणि तो इतका कठोर असा, म्हणजे जसं अण्णांनी पहिल्या काही अध्यायामध्ये आपल्याला जाग केलंय त्या पद्धतीची ती अवस्था आहे जाग करणारी तुम्हा आम्हासाठी, की आपण सगळे किती त्यात धुंद होऊन जातो याची ती अवस्था त्यामध्ये सांगितली आहे. त्यांनी असं शब्द वापरलाय की मी इतका राजा असून सुद्धा मी त्या वेश्येच्या, उर्वशी म्हणजे वेश्या म्हणलं तिला, त्या वेश्येच्या मी नादाला लागून माझ्या आयुष्याचं मातेरं करून घेतलं. मी एवढा लंपट झालो तिच्या पाठीशी की मला काही कळलं नाही. गाढव जसं गाढवीच्या मागे जातं, ती गाढवी लाथा घालती तरी सुद्धा ते गाढव पुढे जातं मला पाहिजे म्हणून. एवढी वाईट अवस्था माझी होऊन बसली. एवढं ते एल गीत तो त्या पद्धतीने गायला लागला. विषयामध्ये धुंद झाला, पण हळूहळू त्याला पश्चाताप व्हायला लागला आणि तो पुढे जायला लागला. सांगण्याचा अर्थ लक्षात घ्या की विषयामध्ये धुंद झालेला एवढा मोठा तो राजा, जरी स्वर्गामध्ये सुद्धा त्या ठिकाणी जाऊन स्थापना स्वतःची झाली अवस्था, पण तरीही त्याला विषयाने सोडलं नाही. तुम्ही आम्ही तर कोण होऊन बसलो, पण तरीही त्यातून आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की एवढी धुंदता कदाचित तुम्ही आम्ही सुद्धा पुरुर्वा आहोत, अशाच पद्धतीने पुरून उरतोय.
अशीच आपली अवस्था चाललेली आहे आणि यामध्ये आपण सुद्धा सगळेजण अडकलेलो आहोत. तो राजा पुरुरवा हे निमित्त आहे, यामध्ये सगळेजण आपण आहोत. हे समजून घेण्यासाठी हा विषय सद्गुरूंनी या पद्धतीने मांडलेला आहे. पुढे समजून घेऊ की बहुधन झाला म्हणजे विषयामध्ये अंध होऊन सुद्धा वाटोळ करून घेतोय आणि धनाने सुद्धा अंध होतोय, अतिधनाने, आणि नसता धन सुद्धा तो अंध होऊन जातोय. म्हणून धनाच्या मोहाने सुद्धा इहलोक नासून टाकतो आणि आपल्याला माझं म्हणून सांभाळतो. मग पुढं विषय येतोय, आजच्या या युगामध्ये सर्व जन जे त्यांना ज्ञान होणं गरजेचं आहे. काय होणं गरजेचं आहे? ज्ञान होणं. विषय जो आहे, विषय माया आणि मोह याला ग्रासून टाकलंय ज्यांनी, तो स्थिर नाही अजिबात, तो स्थिर नाहीये. आणि त्या स्थिरपणामुळेच तो काय करतोय? देव ऋषी, गंडादोरा, तंत्रमंत्र, ढोंगी साधूजन याला तो पिढी परंपरे बळी देतो. कोणी पशुपक्षी बळी देतो, कोणी देवाला पुरुषाला सोडतो. आपल्या सद्गुरूंनी अंधश्रद्धेचा पहिल्यापासून धिक्कार केलेला आहे. श्रद्धा ही श्रद्धा आहे, वाईट मार्गाला लागू नका असं सद्गुरूंनी सांगितलेलं आहे. कधी त्या गोष्टीला थारा दिलेला नाही. आपल्याकडे तो नियमच वेगळा आहे. या दत्त महाराजांची सेवा करा, तुम्हाला जमल तसं करा, आनंद घ्या, तुमचं तुम्ही घेऊन जावा. तिथं कुठला आपल्याकडे विषय ठेवलेला नाही, कुठलाही विषय नाही. ही पेटी सुद्धा केवळ नाईलाज म्हणून ठेवली, ती मूर्ती खराब होऊ नये म्हणून. नाही तर पेटी सुद्धा ठेवायला सुरुवातीला अण्णा तयार नव्हते. आजही पावती पुस्तक आपल्याकडे ठेवलेलं नाहीये. त्याचं मूळ कारण आहे, त्यांचा हेतू काय? पैसा मध्ये आला की माणूस भक्तीपासनं दूर जातो, भक्त भक्तीपासनं दूर जातो. आता तुमची आमची अवस्था मात्र वेगळी बरं का. आपण लेकरं आहोत त्यांची, आपण मुलं आहोत. त्यामुळे आपल्याला दिलेली जी काय जबाबदारी आहे, मग ती कलकत्त्याची असो नाही तर काय असो, ती जबाबदारी वेगळी, तो भाग वेगळा आणि हा भाग वेगळा. हे दोन्ही ह्याची गलत करू नका, समजून घेतलं पाहिजे. कसं आहे, भक्त येतात, एक 5-6 जण आलेत समजा, पावती पुस्तक तिथं ठेवलंय. एखादा ज्या वेळेला 100ची पावती फाडतो, त्यावेळेला दुसऱ्याची परिस्थिती नाही, पण नाईलाज म्हणून तो 10ची पावती फाडतो. आणि हे सद्गुरू म्हणतात नको, आपल्याला तो भक्तीने येऊ देत, समरस होऊ देत आणि त्याला आनंद घेऊन जाऊ देत. एवढा मोठा थोर विचार सद्गुरूंनी सांभाळलेला आहे. म्हणून अज्ञानपणे देव ऋषी जो प्रकार आहे तो पण चांगला नाही, कारण त्यांनी सगळा ऱ्हासच होतोय. म्हणून समजून घ्या की ह्या अंधश्रद्धेला कधीही खतपाणी सद्गुरूंनी घातलं नाही आणि आपणही घालायचं नाही. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की अज्ञानाला मानून उपचार करत बसतात, पण तेच खरं अज्ञान आहे. विषय माया आणि धन, अज्ञानाने लटक्या साधूला, अज्ञान देवऋषाला, अज्ञान तंत्रमंत्रकाराला भरपूर पैसा देऊन मोहासाठी तुष्ट करण्याचा प्रयत्न करतात, पण हेच खरं अज्ञान आहे. म्हणून आज जे जननाश पावती यासीच बोलती अंधश्रद्धा, ऐसी अंधश्रद्धेसी पडू नये बळी. म्हणून अगाध ज्ञानाचे असे झुरले, म्हणून ज्ञान कथित असे. आजचे युगे अज्ञाने भरले असे जग हे सारे. अज्ञानासी बोलती ज्ञान, येणे कारणे दुःखी होनी पावती पश्चाताप. पश्चातापे पावता ज्ञाने होते वैराग्य, अज्ञाने पश्चातापे पावता होते दुःख. यासी कारणासे मोहमाया धन, न करती कष्ट, कष्टासी होती मतिद. परी मनी अनायासे मिळावे धन, अज्ञाने याचाच विचार करती. सुख व्हावे म्हणून तळमळती, धनाचे मोहे तडफडती. परी कष्ट न करता कर्तृत्व नसता सुखासी चाहती. ऐसे अशी बोलती अज्ञान, ऐसे कर्तृत्वहीनतेने सुखाचे मोहे होतसे दुःख. येणे कारणे जन सुखासी चाहती. जैसे हरिण तृष्णे होता व्याकुळ, मृगजळाची लवण समजून व्यर्थ शिंटी पळून. मृगजळ नसता लवण असेची भास, तैसेची जन सुखाचे मोहे आकळून. मृगजळा समान होतो भास, येण्याची कारणे होते दुःख. ऐसे दुःख होते यासी कारण विषय धन मोहमाया, हेच असे अज्ञान. म्हणून आजीचे जन दुःख डोई बुडत असे. ऐसे समजोनी व्यापिले अनंत जन, यातना भोगती दारुण. दारिद्र्ये सुख दुःखे मोह विषय माये, येणे कारणे अज्ञान मिसे खेळे हे जन. म्हणून उचित ज्ञान कथन्यासे बोधप्रत. ऐसे सुख दे दुःख, दुःख देची खरे सुख. ऐसे समजण्यासे उचित, म्हणून ज्ञानासी ज्ञान ते उचित. समजणे ते असे कठीण, परी समजल्या विणे नसे गत्यंतर. अशा पद्धतीनं अंधश्रद्धेला खतपाणी घालू नये, बळी पडू नये अंधश्रद्धेला असं सांगितलेलं आहे.
आजच्या या युगामध्ये अज्ञानाने सर्वजण भरलेले आहेत, सर्वजण अज्ञानाने भरलेले आहेत. त्यांना ज्ञान समजणं गरजेचं आहे. अज्ञानाला ज्ञान समजून बसलेले आहेत, अज्ञानाला ज्ञान समजून बसलेले आहेत आणि म्हणूनच दुःखी होऊन पश्चाताप पावतायत. पश्चातापाने तापून, पश्चातापाने ज्ञानाने वैराग्य होतंय आणि अज्ञानाने पश्चाताप जर पावलं तर दुःख होतंय. मगाशी जे बोललो पश्चातापाचे दोन फरक. खरा जर पश्चाताप झाला तर ज्ञान तयार होतं आणि वैराग्य तयार होतं, पण या अज्ञानाने झालेला जो पश्चाताप आहे तो खरा पश्चाताप नसतो. त्यामुळे दुःखच पदरामध्ये पडतं. कष्ट करत नाहीत, कष्टाला मतीत होतात, पण अनायासे धन मिळावं यासाठी धडपड चालू असते. म्हणून अज्ञानाने याचाच विचार करतात, सुख व्हावं म्हणून तळमळ चालली, धनाच्या मोहाने तडफडणं चाललेलं आहे. पण कष्ट न करता कर्तृत्व जर नसेल आणि सुख नुसतं पाहिजे असं म्हणलं तर हे उपयोगाचं नाही. यालाच अज्ञान असं म्हणलेलं आहे. कर्तृत्वहीनतेमुळे सुखाच्या मोहामध्ये जो अडकला तोच खरा दुःखी आहे. आणि हेच जे कारण आहे, सुखामध्ये जे काय अडकले ते मृगजळा समान आहे. सुख कसं आहे? मृगजळा समान आहे. जसं हरिण त्या तृष्णे होता व्याकुळ, तहान लागली म्हणून मृगजळाला पाणी समजून जातं आणि व्यर्थ शिणत राहतं पळून पळून, पण उपयोग होत नाही. त्या पद्धतीने तुम्हा आमाची अवस्था सुखाच्यासाठी आपली होती. हे आकळून समजून जर आपण घेतलं तर ते खरं जे दुःख आहे ते कळून येतं. म्हणून विषय, धन, मोह, माया हेच खरं अज्ञान आहे. म्हणून तुम्ही आम्ही सर्वजण या दुःखडोहामध्ये बुडतोय. म्हणून समजून अनंत जन जे व्यापलेले आहेत, अनेक यातना भोगतायत, दारिद्र्य, सुख दुःख, विषय, माया आणि मोह येणे कारणे अज्ञानामुळे खेळले जाम. आपण सर्वजण खिळून पडलोय. म्हणून उचित ज्ञान सद्गुरूंना सांगणं गरजेचं ठरलंय, नाही का? सुख आहे खरं दुःख आहे आणि दुःख आहे खरं सुख आहे, पण हे समजणं गरजेचं आहे. म्हणून ज्ञानाचं ज्ञान जे उचित आहे ते समजणं खरं कठीण आहे, पण जरी कठीण असलं तरी समजल्याशिवाय गत्यंतर नाहीये. म्हणून ऐशा कठीण काळी ऐशा सुज्ञ समय योग्य ज्ञान होणे जनहिता कारणाचे उचित. युगाचे दगदगते समय मानव नसे एकचित्ती, कोणावरी कोणी न विसंमती, कोणाशी कोण आपला ते न म्हणती, कोणाशी कोणी न मानती, कोणाशी कोणी न ओळखती. अल्पबुद्धी मानव ऐशा काळी जातो डगमगुण, म्हणून ज्ञान होणे असे उचित. ज्ञान ते असावे ज्ञान समयासी असेल जे योग्य, जैसा समय तैशाच समयासी, म्हणून तैशाच परी वर्तवीत असे ज्ञान. मानव येती जन्मा, जन्मासी येऊन असती ब्रह्मगोळ, मग होती ज्ञानी, जव होती ज्ञानी, तो विषय माया मोहे जाती नाश होनी. म्हणून शिष्यजन हो विचार जो करण्याचे तो कोणत्या गोष्टीचा तेच आपणाशी सांगत असे. ऐशा समय पहिला विचार करावा तो आपण असे कोण, दुसरा विचार ऐसे समजल्यावरी मग विचार करावा आपण आलो कोणी कारणे, तिसरा विचार करावा आपणाशी समजल्यावरी कारण मग आपण करणे असे काय. ऐसे रीती अध्यात्मातून शिनून काढली ही तीन तत्वे, याची तत्वाने होतो अध्यात्माचा कळस. जो जाणे या तीन तत्वासी तोची तरुण जाईल या दुःखमय भवसागरासी. म्हणून ऐशा समयी ऐसे ज्ञान होणे असे उचित, आपण असती अशी समजण्या अज्ञान. म्हणून या ते पृथक पृथक करून सांगत असे तत्वज्ञान. आपण असे कोण याची प्रश्नाचा करून विचार, एकाचेच सांगत असे स्पष्टीकरण करून. अशा या कठीण काळी ज्ञान समजणं कठीण आहे, पण समजल्याशिवाय गत्यंतर नाहीये. म्हणून अशा सुज्ञ समयाला योग्य ज्ञान प्राप्त व्हावं जनहिताकारण गरजेचं आहे. ह्या युगाच्या दगदगते समयी मानव हा एकचित्ती नाहीये. कुणी कोणावर विसंबून नाहीये, विसंबायला तयार नाहीये. कुणाला कुणी आपला मानायला नीट तयार नाहीये, कुणी कुणाला समजून घ्यायला तयार नाहीये, कुणी कुणाला ओळखायला तयार नाहीये. असा हा अल्पबुद्धी जो मानव आहे तो डगमगून पण जायला लागलाय. आणि अशा वेळेला त्याला खरं ज्ञान प्राप्त होणं गरजेचं आहे. ज्ञान हे कसं खरं ज्ञान असावं, समयाला जे असेल योग्य, योग्य समयाला योग्य वेळेला जे गरजेचं आहे तेच त्याला दिलं पाहिजे. म्हणून हे कथिलं पाहिजे समजून घेण्यासाठी वर्तवीत असे ज्ञान. मानव जन्माला येतो, जन्माला आल्यावर तो ब्रह्मगोळ आहे, ब्रह्मगोळ आहे, मग तो ज्ञानी होतो. आणि ज्या वेळेला तो ज्ञानी होतो त्यावेळेला विषय माया मोह याच्यामध्ये नाश पावतो. म्हणून सर्वांनी तुम्ही आम्ही शिष्यजन हो विचार जो करणे असे तो कोणत्या गोष्टीचा विचार करावा असं सांगितलंय.
की आपण असे कोण, आपण आलो कोणे कारणे आणि आपण करणे असे काय. आपला नारायणपूरचा सगळ्यात महत्वाचा विषय. पहिला टप्पा काय आहे? पहिला आपला नारायणपूरची ज्याला आपण स्लोगन म्हणू, नाही का, माणसातला माणूस जागा करणं, हे आपली स्लोगन आहे, नाही का, हे आपलं ब्रीद आहे. माणसातला माणूस जागा करणं हे सद्गुरूंनी ब्रीद मानलेलं आहे. आणि त्याच्या पुढचा टप्पा, तो पहिला टप्पा आहे, माणसातला माणूस जागा करणं. आणि जागा झाल्यानंतरचा हा दुसरा टप्पा आहे. जागा झाल्यानंतरचा हा दुसरा टप्पा आहे. विचार कर तू कोण आहेस, तू कशासाठी आलायस आणि तुला काय केलं पाहिजे. हा दुसरा टप्पा सद्गुरू आपल्याला नेहमी सांगतात, नेहमी सांगतात. मग या दोन गोष्टी आपल्या नारायणपूरच्या महत्वाच्या आहेत, सद्गुरूंनी मांडलेल्या. मग आता पहिला टप्पा जो आहे, तू म्हणजे थोडक्यात मानव म्हणून जन्माला आलेला आहे हे समजणं गरजेचं आहे. आणि ते समजल्याशिवाय हा टप्पा समजणार नाही. म्हणूनच याला त्रिसूत्री ज्ञान असं म्हणलेलं आहे. काय म्हणलंय? त्रिसूत्री ज्ञान. ही 3 सूत्र आहेत. जीवनासाठी, जीवन जगण्यासाठी, अध्यात्माचं गूढ कळण्यासाठी, आपण स्वतः कोण आहोत हे कळण्यासाठी हे खरं गूढ आहे. हे 3 सूत्र दिलेली आहेत. आता ही सूत्र देताना आपलं हा कितवा अध्याय? 15वा अध्याय, बरोबर ना. मग हा अध्याय खरं म्हणजे पहिला घ्यायला पाहिजे होता, बरोबर आहे का नाही? पहिला घ्यायला पाहिजे होता. अहो महत्वाचं मर्म आहे ना, आपला विषयच आहे नारायणपूरचा. तू कोण आहेस, तू कशा करता आलास आणि तुला काय केलं पाहिजे. मग हा अध्याय आपला ज्ञानबोधाचा कितवा पाहिजे होता? असं तुम्हा अज्ञानाला वाटायला काय हरकत आहे का? अज्ञानाला, बरोबर ना. कारण का विषय महत्वाचा आहे म्हणून पहिला यायला पाहिजे होता. पण तसं नाहीये. त्या टप्प्याला गेल्याशिवाय तो अध्याय कळणं सोपं नाहीये. म्हणून तो 15वा आहे. म्हणून तो 15वा आहे. पहिलं सगळं सुतक फिटलं पाहिजे. जरा वेगळ्या भाषेत बोललो, थोडं वेगळ्या भाषेत बोललो, नाही का. 13वा 14वा सगळा झाला पाहिजे. आणि मग खरं गूढ कळणार आहे, खरा आनंद आपल्याला मिळणार आहे. हे सगळं समजून घेण्यासाठी आपण मानव आहोत हेच अजून आपल्याला कळलेलं नव्हतं, जे या अध्यायाच्या माध्यमातून सद्गुरूंनी आपल्याला दिलं. आता आपल्याला पुढचं जे काय गेल्या अध्यायातच विषय झाला, हे सत्शिष्य हो, हे सत्शिष्य हो. सत्शिष्य म्हणलेत आपल्याला. आणि म्हणूनच सत्शिष्य झालोय, म्हणून आता पुढचं गूढ आपल्याला माऊली द्यायला लागलेली आहे, बरोबर ना. हे समजून घेणं गरजेचं आहे. मग पहिला प्रश्न कोणता? आपण कोण, आपण कशासाठी आलो, हा दुसरा प्रश्न आहे. आणि तिसरा प्रश्न, आपण करायचंय काय. आणि ही अध्यात्मातली खरी 3 मूळ तत्व आहेत, जी सद्गुरूंनी शोधून काढली. आणि ह्याच तत्वांनी खरं अध्यात्माचा कळस होतो. ह्या 3 प्रश्नांची उत्तरं, सद्गुरूंचं असं म्हणणं आहे की या 3 प्रश्नांची उत्तरं जो आपल्या जीवनामध्ये देऊ शकतो तोच मुक्तीपर्यंत जाऊ शकतो. आता गंमत आहे, प्रश्नाची उत्तर आता काय अवघड येतो, पुढे वाचल्यावर प्रश्नाची उत्तरं सद्गुरूंनी ह्यात दिलीच, झाली मुक्ती मिळाली, असा अर्थ नाहीये. अर्थ असा आहे की आपल्या जीवनामध्ये देणं, आपल्या जीवनामध्ये देणं. कागद पेन घेऊन द्यायची नाहीये किंवा आमच्यासारखी बडबड नुसती करायची नाहीये. जीवनामध्ये दिलं पाहिजे, त्याची उत्तरं जीवनामध्ये दिली पाहिजेत. म्हणून ह्या 3 प्रश्नांची उत्तरं जी आहेत ही देणं गरजेचं आहे. म्हणून याच तत्वाने अध्यात्माचा कळस होतो. आणि जो ह्या तत्वाला जाणेल, समजून घेईल, तोच तरुण जाईल या दुःखमय भवसागरातून, असं सद्गुरू म्हणतायत. की हे समजणं गरजेचं आहे. म्हणून अज्ञान गेलं की ज्ञान येतंय आणि हे तत्वज्ञान समजणं गरजेचं आहे. म्हणून याच एकेका प्रश्नाचा विचार आता सद्गुरू सांगतायत. तर पहिला प्रश्न कोणता आहे? आपण कोण आहोत, हा पहिला प्रश्न आहे. आता त्या प्रश्नाचं उत्तर सद्गुरू आपल्याला त्याच्याबद्दलचं विश्लेषण सांगतायत. पूर्व सुकृते जैसे असेल वर्तमान, जैसे असेल गुणपत्रक, म्हणून जन्मासी येते समयी, पूर्व सुकृताचे असते गाठोडे, ऐशा स्थिती घेतो तो जन्म, जन्मासी घातल्यावरी घडत असता जन्म, भोगीत असतो यातना दारुण, 9 महिने 9 दिवस गर्भवासासी, ऐशा स्थितीतून येतो तो जन्मासी, आलिया जन्मासी, रुदन करणे एवढेच असे ज्ञान, येण्याची परतवे तुझे काहीच न कळे, ऐसा काळ घालविद दिन थोडे लोटदा, मागणे करणे खाणे याचे होते ज्ञान, ऐसे काही दिन लोटिदा, बालपण ते होते तयार,
ऐशा समयी पूर्व सुकृते घराण्यात घेतो कुठल्या जन्म ऐशा घराण्यातील सुखदुःखे आणि पूर्व सुकृते आस्ती याची या पाठीवरती येणे कारणे पुढील काळ वर्तत असते माता पिता स्वजन सखे मार्गे मिळवती कुठल्या धन ऐसी पावले उक्ती याची या पाठीवर ऐसे कारणिक कारणे आस्ती बालपणी याची या संगती ऐसा काळ वर्तवित चालत असे बालपणासी घेऊन पुढे अज्ञानातून होतो सज्ञान याच्यातच भर होते याच्या आचरण शक्तीची संगती मिळते कैशारीती ऐसे संगती वर्तत असता संगदोष होतो कैशापरी तोची अज्ञाने कळत नसे म्हणून संगदोष येत असे पाठीवरी ऐसा मार्ग क्रमित असता शरीर पुष्टीशी तो होय जाणता मग तो आवाहन करून स्वयंचित्ते गाजवीत असे सत्ता मीचे असे करता ऐसे ज्ञान होते ठाऊका तयेची काळी विशेष सुख लागते पाठीशी येणे ग्रासला जातो तो स्वयं शरीरी. आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्याचं गूढ चाललेलं आहे. तू कोण आहेस आपण कोण आहोत हे कळून घेण्यासाठीचा विषय. पूर्व सुकृताचं जसं वर्तमान असेल जसं गुणपत्रक असेल त्याच गतिमानाने त्याच पद्धतीने आपला पुढचा जन्म आलेला आहे. मग जन्माला येल्यानंतर पूर्व सुकृताचं गाठोडं आपल्या बरोबर आहे. अशा स्थितीमध्ये आपण जन्माला आलो. जन्माला ज्या वेळेला येतोय त्यावेळेला 9 महिने 9 दिवस तो गर्भवास जो आहे तो पण सोसलेला आहे नाही का. डोहाळे लागले आईला काय कोणते कसे काय काय खाल्लं आणि त्यांनी काय काय त्रास झाला ते त्याच अवस्थेला माहिती. आता कुठलं आठवतंय काय आता कुठलं आठवतंय कारण का बाहेर आल्याबरोबर कवा 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 म्हणून ओरडायला लागलोय. बाहेर आल्याबरोबर नाही का कवा कवा कारण निघायचंय त्यावेळेला परमेश्वराला म्हणतोय आता मला ह्यातनं सोडव या यातनेतनं बाहेर काढ मला अशी परमेश्वराला आपण विनंती करतोय प्रार्थना करतोय आळवतोय त्याला बाहेर काढ म्हणून. पण ज्या वेळेला बरं ठीक आहे बाहेर काढतो म्हणून ती बोट दाबतोय बाहेर आल्याबरोबर कवा कवा मी कवा म्हणलो मी तुला असं कवा म्हणलो मी तुझंच करीन म्हणून नाही का. हे लगेच बदलतोय म्हणजे माणूस आपलं काम झालं की लगेच बदलतो. ही जन्मापासूनच चाललंय जन्मापासून चाललंय. असो हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे की जन्माला आला की रडायशिवाय दुसरं काम नाही तेवढंच ज्ञान फक्त याच्याशिवाय दुसरं काही कळत नाही. काही काळ लोटल्यानंतर मागणं करणं खाणं अशा पद्धतीचं ज्ञान होतंय आणि मग बालपण तयार होतंय आणि अशा अवस्थेमध्ये पूर्व सुकृतात कोणत्या घराण्यात जन्म होत घेतो हे पण गणित गरजेचं आहे समजणं. बरोबर आहे का नाही. म्हणजे पहिलं काय आपल्या पाठीशी पूर्व सुकृताचं गाठोड आहे बरोबर ना. पहिलं आपल्या पाठीशी पूर्व सुकृताचं गाठोड आहे. त्यानंतर ज्या घरामध्ये जन्माला आलो त्या घरात सुद्धा गाठोड आहे. ते घराण्याचे सुद्धा दोष आहेत. तो सुद्धा विषय समजून घेतला पाहिजे. लक्षात घ्या अशा पद्धतीने तो कुठल्या घराण्यात जन्म घेतो सुखदुःख आणि पूर्व सुकृत त्याच्या पाठीवरती येतात. हे कुठल्या घरात जन्म घ्यायचा आपल्या हातात आहे का. असं असतं तर सगळ्यांनी ऍप्लिकेशन काय केलं असतं अंबानी धीरूभाई अंबानींच्या घरात जन्म होते म्हणून खरंय का नाही. कुणी म्हणणार नाही माऊलींच्या घरात जन्म होते म्हणून. कारण प्रत्येकाला काय पाहिजे अण्णा म्हणतात बघा नेहमी की एखाद्याचा पोरगा इंजिनियर झाला डॉक्टर झाला किंवा अमेरिकेला गेला की त्यांना एवढा आनंद होतो. पण तोच एखाद्याचा पोरगा जर समजा संन्याशी व्हायला निघाला तर रडायला लागतं. पण खरं कल्याण कशात हे माहिती हेच खरी गंमत आहे. असो मग ही जी काय ही गोष्ट आपल्या हातात नाहीये. मग पूर्व सुकृत आणि कोणत्या घरामध्ये जन्म घेतोय माहित नाही. सुखदुःख आणि पूर्व सुकृत जे आहेत ही दोन्ही त्याच्या पाठीवर येतात आणि पुढचा काळ वर्तत पुढं पुढं जातात. आता यामधला पण टप्पा आहे. माता पिता आई वडील जे कोणी धन मिळवत असतील ते कुठल्या मार्गाने धन मिळवतायत 30 पावलं याच्या पाठीवर उमटतात. उदाहरण म्हणून एखादं बघू आपण की एखादा चोर आहे चोरी करून तो जेलमध्ये गेलेला आहे आणि त्याचा मुलगा शाळेत आहे. बऱ्यापैकी कळल्याशिवाय राहत नाही. तर काय म्हणलं जातो त्या मुलाला ज्याचा दोष नसतो खरा ज्याचा खरा दोष नसतो पण तो त्याचा पोरगा असतो हा दोष आहे हा त्याचा दोष आहे. मग त्याला काय म्हणलं जातं चोराचा मुलगा म्हणून त्याला हिनवलं जातं चिडवलं जातं बोललं जातं. मग हे समजून घेण्यासाठी विषय की आईबाप कुठल्या मार्गाने धन आणतायत आणि 30 पावलं याच्या पाठीवर उमटतात आणि त्या पद्धतीने तो बालपणीचा पुढं होत जातो. पण त्याच अवस्थेमध्ये
नेमका संघ, त्या बालपणामध्ये त्याला संघ कोणता मिळतो, संघ कोणता मिळतो हे सुद्धा गुढ गरजेचं आहे. म्हणून अज्ञानातून सज्ञान झालं असं वाटतं, सज्ञान झालं असं वाटतं, आचरण शक्तीची भर पडत जाती स्वतःच्या, आणि संगती कशा पद्धतीने मिळती, कारण जी जी संगत मिळती त्या त्या पद्धतीने तो वागत जातो. नशिबाने एखाद्याला चांगली संगत मिळती, नशिबाने एखाद्याला चांगली संगत मिळती, पण बऱ्यापैकी बिघडवणारे बरेच असतात, बिघडवणारे बरेच असतात. खरं बिघडणं कुणालाच कळत नाही, खरं बिघडणं कुणालाच कळत नाही. जे आज आपण इथं 3 दिवस बसलेलो आहोत हे खरं बिघडणं आहे. आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा. आपला हा जो घडा आहे, हा घडा खरा योग्य पद्धतीने ज्ञानाने भरला तरच आपण घडणार आहे. आणि ह्याला लोक बिघडलं म्हणतील, लोक बिघडले म्हणतील, पण खरं आपण घडतोय, आपण खरे घडतोय. म्हणून संगती कशा पद्धतीने मिळते त्याबद्दलचा विषय हा चाललाय, की अशा पद्धतीने संघ दोष सुद्धा त्याच्या पाठीला येतो, आणि अशा पद्धतीने मार्ग क्रमित क्रमित तो जरा मोठा होतो, शरीर पुष्टीला जाणता होतो, आणि त्यावेळेला तो आव्हान करतो की मीच करताय, मीच सगळं करतोय. म्हणून तो आपल्या बापाला सुद्धा वाटेल तसं आपण बोलायला लागतो. ही आपली सर्वांची अवस्था आहे, समजून घ्या. अशा पद्धतीने पुढे जातो, आणि मग त्यावेळेला विशेष सुख पाठीला लागतं. मग त्यावेळेला तो ग्रासला जातो त्या विशेष सुखाने, आणि मग पुढचा टप्पा पुढे काय होतोय तो बघू. तये समयी माता पित्यासी पडे भ्रांती, मुलगा विशेष सुखे असती तळमळती, म्हणून माता पिता प्रवृत्त होती लग्नासी, विषय सुखे रंगता होत असे विषय धुंद, ऐशा समयी मागील पुढील कोणी न दिसती जन, ऐशा विषयानंद डोही असता बुडत, तयाचे विषय आनंदे, आनंदेची होत असे निर्मिती दुःखाची, विषय आनंद याच्यातून निर्मिती होणारे जे दुःख, ऐसे संतान होताची, तये क्षणी माय बाप आपले आयुष्यमान देती, मरेपर्यंत करार करुनी, ऐसा हा भाग क्षणेक सुखा कारणे, मरेपर्यंत देत असे गुलामगिरी पत्करून, ऐसा आनंद जाता ऐसा मानव, आनंदासी आणि सुखाशी शोधिता व उपभोग घेता, दुःखची येते पदरा, म्हणून शिष्यजन व होऊन सावधान, ऐशा समयासी होऊन सावधान, समजावून घ्यावे कथिल्या ज्ञानास, बालक होतो मोठा, व्याधी लागे तयाचे मागे, आणखी नाही होती 2-3 संतान विषय मोहे, ऐशा समयी जव होती दुःख, तव समयी विषय आनंद होतो कुंठित, प्रपंच व्याधी करते जर्जर, व्यापिले व्यापे अनंत, पुत्र पुत्री धनसंच मायामोहे, याच्या कारणे होतो खेळीत, मग पावतो पश्चाताप, ऐशा समयी करावे ते काय, न सुतेची उपाय, ऐशा समयी ऐशा मोहे, मोहे विचारासी होनी कुंठित, अडखळून पडत असे न सुचे काही विचार, ऐसे व्यापे व्यापिल्याने, तये समयी न आठवती सुविचारासी, येणे कारणे असोनी समय, परी आज्ञाने डावलून टाकती, ऐसा विषय माया मोहे, धनसंतान येणे कारणे, ऐशी अशी समजावून न घेतल्या कारणे, एवढ्या येऊन अलौकिक देहासी, विसर पडत असे वरील अज्ञाने. मग शरीर पुष्टीला तो जाणता होतो. आपला पहिलाच प्रश्न चाललाय ना अजून, मी कोण आहे, नाही का, आपण कोण आहोत, त्याच प्रश्नाचं विश्लेषण अजून चाललेलं आहे, त्याचंच उत्तर देत आहेत. की मग माता पित्याला भ्रांती पडती, कारण हा विषय सुखामध्ये माझावर आल्यासारखी अशी अवस्था होती. त्यावेळेला मग मुलगा विषय सुखाला तळमळतो हे लक्षात येतं, त्यावेळेला माता पिता लक्षात येतात आणि प्रवृत्त होतात त्याचं लग्न करून द्यावं म्हणून. अशा पद्धतीने विषय सुखाने रंगता रंगता विषय धुंद होतो, मागील पुढील त्याला कोणी दिसत नाही, आणि अशा विषयानंद डोहामध्ये बुडत जाऊन त्यामध्ये विषयाचा आनंद घेत 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 त्या आनंदातून दुःखाची निर्मिती होती. कशाची? दुःखाची निर्मिती होती. विषय आनंद याच्यातून निर्मिती होणारे जे दुःख आहे त्यालाच म्हणतात संतान, त्यालाच म्हणतात संतान. मग आता ते दुःख कसं? खरं म्हणजे संतान झाल्यावर आनंद आहे की हो, नाही का? पेढे वाटले जातात ना, आनंद आहे, नाही का? पण त्याच्यामधलीच खरी गंमत सद्गुरू सांगतात की तेच खरं दुःख आहे. आता ते कसं ते बघू. ऐसे नाही का, असे संतान झाल्यानंतर त्या क्षणाला आई बाप आपलं आयुष्यमान करार करून देतात, करार करून देतात. कुठपर्यंत? मरेपर्यंत. खरे का नाही? चाललंय ना असं.
मरेपर्यंत करार करून दिलाय, मुलगा असो नाही तर मुलगी असो, मरेपर्यंत करार करून दिलाय, आम्ही आहे तोवर तुमचं बघू. ते आपलं बघतात की नाही, याची शाश्वती सध्याच्या काळामध्ये नाही, म्हणूनच वृद्धाश्रमाची निर्मिती झाली नाही का. वाईट अवस्था आहे, समजून घ्या. म्हणून मरेपर्यंत आयुष्यमान करून देतात आणि म्हणून याला दुःख म्हणलेलं आहे. पण आता काय करायचं, आपल्याला ते दुःख थोडंच जाणवते त्या टायमाला नाही का. बाल स्थावत क्रीडा सक्त, तरुणी स्थावत तरुणी रक्ता, वृद्ध स्थावत चिंता मागना, परिर्ब्रह्मणी कोपी लग्ना. बालपणी तो खेळ खेळतो, स्त्री तारुण्ये मोहित होतो, वृद्धपणी मग चिंता करतो, लग्न करून मी चुकलो म्हणतो. कधी म्हणतो, तोपर्यंत पाहिजे म्हणतो. हे समजून घ्या. आपण काय करतो, तोपर्यंत ते हवा म्हणतो, पण ज्या वेळेला घाईला येतो, अवस्था वाईट होती, कुणी विचारत नाही, त्या टायमाला लग्न करून मी चुकलो असं म्हणायला लागतो. अशी तुम्हा आम्हाची सगळ्यांची अवस्था आहे. क्षणिक सुखासाठी मरेपर्यंत आपण गुलामगिरी पत्करतो. आणि असा आनंद, असा मानव आनंदाला आणि सुखाला शोधत असताना, उपभोग घेत असताना केवळ आणि केवळ दुःखच पदरामध्ये येतं. खरंय का खोटं आहे नाही का. आता हो म्हणावं तरी पंचायत आहे, पण नाही म्हणावं तरी पंचायत आहे. आतून हो म्हणणं चालू आहे सगळ्यांचं माझ्या सहित का नाही. लक्षात घ्या, दुःखच पदरामध्ये येतं. म्हणून सद्गुरू म्हणतात, हे शिष्यजन हो, सावधान होऊन समजून घ्यावं, करू नये असं नाही, सावधान होऊन समजून घ्यावं. त्या ज्ञानाला बालक मोठा होतो, व्याधी लागती त्याच्या माग, आणि 2-3 संतान लग्न झाल्यावर अजून पुढे होतात, विषय मोहामध्ये तो जातो आणि अशा पद्धतीने दुःख 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 भोगत राहतो. त्याच विषयानंद डोहामध्ये तो कुंठित होतो आणि प्रपंच व्याधी जर्जर होती आणि मनाची स्थिरता राहत नाही. मन उद्विग्न होऊन जातं, व्यापानी, अनंत व्यापानी आणि अनंत संकट पुढे येऊन जातात. त्यामुळे तो व्यापला जातो. पुत्र, स्त्री, धनसंच, मायामोह या कारणामध्ये तो खिळून पडतो आणि मग मात्र पश्चाताप पावायला लागतो. अशा वेळेला काय करावं हे सुचत नाही, पण या मोहामुळं तो कुंठित होऊन गेलेल्या अवस्थेमुळे अडखळून पडतो पूर्णपणे. आणि अशाच व्यापानी व्यापल्यामुळं अशा समयी त्याला सुविचार कधी आठवत नाही. नको ते विचार आठवतात, म्हणजे नको त्या मार्गाला तो जातो. असा समय असून सुद्धा योग्य वेळ ती आहे, समजून घेण्याची योग्य वेळ आहे. समय असून सुद्धा अज्ञानाने तो डावलून टाकतो आणि अशाच माया मोहामध्ये धन संतान येणे कारणे समजूनच न घेतल्यामुळं तो अलौकिक अशा देहाचा विसर त्याला पडतो. कशामुळं? अज्ञानामुळं. ऐसे जन्मा येऊनी येणे कारणे ऐशा रीती जाती वाया, म्हणून जन्मासी आल्यावरी मानव देह आहे कैसा, याच्या शुद्ध ज्ञानासी वर्तवीत असे. 84 लक्ष योनी फिरत असता क्षणी, जव जन्म येती अनन्य गती, तव समये प्रत्येक जन्मासी जे पुण्य, थेंबे थेंबे आपल्या पडती नावे. 84 लक्ष योनीपर्यंत तवची येतो मानवाचा जन्म, ऐसा हा अनंत कोटीचे पुण्य मिळवल्यावरती येत असे जन्म मानवाचा. ऐसा हा अगाध मानव जन्म असत असतो परिपूर्ण, नोहे हा कदापि अपूर्ण. तोची कैसा हे समजून घेणे, अस्ति असी हात, अस्ति असी पाव, अस्ति असी डोळे, अस्ति असी कान, अस्ति असी नाक, सर्व इंद्रिये प्रबोधित, सर्व प्राणी मात्राहून ज्ञान असे यही जन्मी. अगाध मुखाने याची जन्मी येते बोलण्या, ऐशा अगाध ज्ञाने, अगाध अवयवे, अगाध बुद्धियोगे वर्तवला असे पूर्व सुकृत कारणे मानव देहासी. ऐसा मानव असतो अगाध ज्ञानवान, यासी होते परिपूर्ण ज्ञान. स्वयं परिपूर्ण ज्ञानी, स्वयं आगाध देही, ऐसा देह परमेश्वरे निर्मिला असे मानवासी. अनंत जन्मे जोडिता पुण्ये, तवची येत असे मानव जन्मे. ऐसा मानव देही मनुष्य अगाध पुण्याईने आणि अगाध ज्ञानाने युक्त असा होत असे प्राप्त. म्हणून ऐशिया मानव जन्मासी समजावून घेणे असे उचित, तेची कथित असे येत कल्याण करण्या मानव जाती. जव तो येतो जन्मासी तया समयी पूर्व सुकृत व पूर्व पुण्याय असते. म्हणूनच मानव जन्म येतो तयासी. मानव जन्मासे स्वयंपूर्ण, कैसी नसे तयासी न्यूनता. आकलन करण्याची शुद्ध तत्वाची, व्यवहार दृष्टी कोणाची, इतर सर्व तत्वाची.
हे सर्व समजून घेताना अज्ञानामुळं अलौकिक अशा देहाचा विसर पडतो आणि जन्माला येऊन सुद्धा वायाला जातो. म्हणून या जन्माला आल्यानंतर समजून घेणं गरजेचं आहे की मानव देह कसा आहे, म्हणजे मी कोण आहे याचंही गूढ आता पुढे चाललेलं आहे. याचं शुद्ध ज्ञानाला समजून घेणं गरजेचं आहे. कारण 84 लक्ष योनी ज्या फिरत आपण आलो, ते फिरत असताना थेंबे थेंबे पुण्याचं जे काही आपल्याला ज्ञान मिळालं, थेंबे थेंबे जे काही पुण्य साठलं आणि ते पुण्य साठल्यानंतर ते पुण्य पूर्णपणे जमा झाल्यानंतरच मानवाचा जन्म आला. म्हणजे पाप आणि पुण्य दोन्ही समान झाल्याशिवाय मानवाचा जन्म येत नाही आणि त्यानंतरच मग पुन्हा पुढचा गुंता सगळा सोडवायला लागतो. असा हा अनंत कोटीची पुण्य मिळाल्यावर असा हा मानवाचा जन्म मिळाला. तो आगाध असा मानव जन्म परिपूर्ण आहे, कुठलीही न्यूनता नाही, असा परिपूर्ण आहे. तो कशा पद्धतीने आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. म्हणतात याला मानव जन्मामध्ये हात आहेत, पाय आहेत, कान आहे, नाक आहे, बुद्धी आहे, शक्ती आहे, इंद्रिय प्रबोधित आहेत, सर्व प्राणी मात्राहून मोठं ज्ञान आहे. आणि याच जन्मामध्ये आगाध मुखाने आपल्याला काय करता येते, बोलता येते. एवढी मोठी जी काय आगाध ज्ञान, आगाध अवयव, आगाध बुद्धियोगाने पूर्व सुकृतामुळे आपल्याला हा देह मिळालेला आहे. हा मानव जो असतो तो आगाध ज्ञानवान असतो, याला परिपूर्ण खरं ज्ञान असतं. मानव देह हा कसा आहे, स्वयंपूर्ण आहे. पण तुम्ही आम्ही सर्वजण कसे रस्त्यात चुकलेलो, खरी वाट जी आहे ती चुकलेलो आहोत, अशी आपली अवस्था आहे. म्हणजे जसं उदाहरण सांगायचं म्हणजे लहान मुले खेळायला जातं पोरामध्ये, आई वाट बघत बसती यावं म्हणून, पण ते पोरग खेळायच्याच नादात असते. वेळ होऊन जाती, आई मात्र आपली गच्चीमध्ये दारामध्ये वाट बघत बसती, अजून कसं नाही आला, दिसला की हाक मार असं करते, पण ती खेळायच्याच नादात आहे. आलो असंच म्हणते फक्त. ही अवस्था समजून घेण्याची की जसं त्याच पद्धतीनं आपलं खरी जी ओळख आहे तीच आपण ओळखत चाललोय. आपण खेळातच एवढं अडकलेलो आहोत की आपण हे खरं ज्ञान, खरं गुढ आपल्यामध्येच आहे सगळं, पण आपण विसरून गेलेलो आहोत. आणि हेच समजून घेण्यासाठी सद्गुरूंचा अट्टास आहे की स्वयंपरिपूर्ण ज्ञानी असा अगाध्य आहे, असा परमेश्वराने निर्मिलेला आहे. अनंत जन्माची पुण्य ज्या वेळेला जोडली गेली त्याच वेळेला हा मानव जन्म आलाय. मग हा असा मानव देह आगाध पुण्याईनं आणि आगाध ज्ञानाने युक्त असा झालेला आहे, युक्त असा प्राप्त झालाय. म्हणून या मानव जन्माला समजून घेणं गरजेचं आहे. कल्याण करण्या मानवजाती, सगळ्या मानवजातीचं, अखिल मानवजातीचं कल्याण व्हावं, त्यामुळे हे समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून सद्गुरू पुढे सांगतात आपल्याला की ज्या वेळेला तो जन्माला आला त्यावेळेला पूर्व सुकृत आणि पूर्व पुण्य त्याच्याबरोबर असते आणि म्हणूनच मानवाचा जन्म त्याला येतो. हा मानव जन्म स्वयंपूर्ण आहे, त्याला कशाची न्यूनता आकलन करण्याची आहे, त्याच्यामध्ये ताकद, शुद्ध तत्वाची समजून घेण्याची ताकद आहे, व्यवहार दृष्टिकोनाची सुद्धा त्याच्याकडं ताकद आहे. अध्यात्म ज्ञान भक्ती याही सर्व बाजूंची आकलन करण्याची स्वयंपूर्ण शक्ती होत असे मानवदेह निर्माण. म्हणून मानवदेह असे महान, ऐसा अगाध पूर्ण ज्ञानी पूर्ण देह होता योगायोगे प्राप्त. ऐश्या देहासी येऊनिया जनमानसे जव विसरती या देहाच्या मूळ कर्तव्याशी. म्हणून पश्चाताप पावती सुख दुःखे मोहमाये विषय ग्रासिले जन. ऐसेची जन मूळ देहासी विसरती अज्ञानपणे. ऐसा मानवदेह बहुज्ञानी बहुरूपी विविध साध्य साधनेसी झाला असे प्राप्त. ऐसिया देहासी जो जाईल विसरून तयासे कदापि न होय कल्याण. म्हणून याची जो ठेविल जाण तयासीच ऐसिया देहाची होईल ओळख. ऐसा देह जो होतो प्राप्त तवची मूळ देह जन्माची होते ओळख. ऐसा मानवदेह होता प्राप्त याची मानव जन्मात आगाध ज्ञाने परमेश्वराशी करून घेता येते साध्य. याची जन्मे वेदपठन अध्ययन करता येते साध्य. याची जन्मे जनलोक सेवा करता येते साध्य. याची देही भूतलावरील भ्रमण करून परमेश्वराची विविध पादस्पर्शी स्थले व विविध क्षेत्रे यांचेही घडते दर्शन. मानव जाती पशुपक्षी यांची करता येतसे सेवा. ऐसी देही परमेश्वराची मूर्तीद्वारे ओंकार स्वरूपी दर्शनद्वारे विविध साधने विविध योगे सेवा करून घेता येते दर्शन. याची देही येता जन्मासी 84 लक्ष योनी फेरे कर्तृदक्ष राहून शुद्ध आचरण करून
भक्ती मार्ग हातळोनी टाळता येते जन्म मरण फेरे. अध्यात्म, ज्ञान, भक्ती या सर्व बाजूला आकलन करण्याची स्वयंपूर्ण शक्ती कुठं आहे? याच मानव देहामध्ये. म्हणून समजून घेतलं पाहिजे, अगाध पूर्ण ज्ञानी पूर्ण देह हा आपल्याला मिळालेला आहे. या देहाला येऊन ज्या वेळेला माणसं मूळ देह कर्तव्याला विसरतात, त्यामुळे ते पश्चाताप पावतात. सुख दुःख मोह माया विषय यांनी ग्रासलेला जो आहे मूळ देहाला तो विसरतोय आणि त्यामुळे तो ग्रासलेली त्याची अवस्था होती अज्ञानामुळे. देहाचं खरं ज्ञान होणं गरजेचं आहे, मूळ देहाला न विसरल्या समान आहे. असा हा मानव देह बहुज्ञानाने बहुरूपाने विविध साध्य साधनेने प्राप्त झालेला आहे. आणि अशा देहाला जो विसरून जाईल तो कदापिही आपलं कल्याण करून घेऊ शकत नाही. म्हणून याची जो जाण ठेवील तो त्यालाच आपल्या देहाची खरी ओळख होईल, म्हणजे मी कोण आहे याची ओळख होईल. हा देह ज्या वेळेला प्राप्त झालेला आहे तो मूळ देह जन्माची ओळख करून घेण्यासाठी आहे. असा हा मानव देह जेव्हा प्राप्त झालाय, याच मानव जन्मात आगाध ज्ञानाने परमेश्वराला प्राप्त करून घेता येते, वेद पठन करता येत आहेत, अध्ययन करता येते. हे सर्व साध्य कशामुळे करता येते? या मानव देहामध्ये करता येते. याच जन्मामध्ये जनलोकांची सेवा करता येते. याच जन्मामध्ये याच देहामध्ये आल्यानंतर, या मानव देहामध्ये आल्यानंतर भूतलावर भ्रमण करून जी जी परमेश्वराची स्थळ आहेत त्याचं दर्शन घेता येते. ज्या ज्या ठिकाणी भगवंत फिरलेत त्यांची पादस्पर्शी स्थळ जी आहेत त्या ठिकाणी आपल्याला जाता येते, त्या क्षेत्राचं दर्शन घडतंय. याच देहामध्ये पशु पक्षी यांची आपण सेवा करू शकतोय. याच देहामध्ये परमेश्वराची मूर्तीद्वारे आणि त्याच पद्धतीनं ओंकार स्वरूपी दर्शनद्वारे प्राणायामाच्या वेगवेगळ्या माध्यमातून दर्शन घेता येते. त्या भगवंताचं विविध साधनांनी विविध योगानी सेवा करून दर्शन घेता येते. आणि याच देहामध्ये याच मानव देहामध्ये आल्यानंतर 84 लक्ष योने जे काय फेरेत या जन्मामध्ये कर्तृत्व दक्ष राहून या फेराचा पुढचा जो फेरा आहे आपला तो टाळता येतो. कशामुळं? योग्य पद्धतीने भक्ती मार्ग हाताळून. एवढा मोठा गुण या मानव जन्मामध्ये आहे. याची देहाकारणे साध्य साधक होऊन योगी करून घेता येते मुक्ती. येणेच कैलास ब्रह्मांड ऐत्या सर्व साधना करून जन्म मरण चुकवता येते. आनंद देही टाळता येते मानव देही येता. ऐसा हा मानव देह विचार करता असे आगाधाहून आगाध. ऐशा मानव देहासी योनी देहासी जो न घेईल समजावून. ऐसे असून जो वर्तन करील गैरप्रकारे वागील नीतीहीन तत्वे तोची जन्मा येऊन व्यर्थ वाया गेला. ऐसे होईल देह मानव देह असे ऐसा अलौकिक. तेनेच कष्ट दुर्बुद्धी दुष्टकर्मे दुर्बुद्धी दुर्विचार यांचा करता येतो नाश. ऐसे मानव देही आगाध असे शक्ती. ऐसा सर्वरूपी सर्व गुणांनी युक्त असा देह येण्याची कारणे याची देही याची जन्मी. आपल्या देहासी करून घेता येते ऊर्जित प्राप्तीसी. म्हणून मानव देहाचे आगाध याची देही ब्रह्मांडाशी साधून संधान तद्रूप होता येते. ऐसा पूर्व सुकृते सर्व पुण्याने सर्व योगाने युक्त असा हा मानव देह नसे कुठल्याही देहापासून हीन. असे परमेश्वराशी समान. परमेश्वर आणि तो असे एकची. परी अज्ञानाचे घेतल्या पांघरुण विळखा पडला भुलीचा. म्हणून म्हणत असे मी नसे परमेश्वर. हे समजल्यावरती असे तोचितो नसे वेगळा याहून. ऐसे हा मानव देह असे अलौकिक. याची ओळखणे याची जाणणे असे उचित. म्हणून याची मागे सांगितले आपण कोण आहोत याची घ्यावे समजावून. ऐसी ही मानवाची समजून घेण्याची असे रीती. येण्याची कारणे मानव जन्माची होते ज्ञाती. ऐसे कळल्या ज्ञान आलिया मानव जन्माची जन्मा. याच्या होते जाण आपण कोण आहोत या प्रश्नाची होते ओळखण. याच मानव जन्मामध्ये याच मानव देहामध्ये साधना करून जन्म मरण चुकवता येतं. मुक्ती मिळती. ब्रह्मांड कैलास स्वर्ग याची प्राप्ती होऊ शकते. याच मानव देहामध्ये जर नीट विचार केला तर हा आगाधाहून आगाध असा मानव देह आहे. ह्या देहाला जो समजून घेणार नाही, जो नीतिहीन तत्वानी वागल गैरप्रकाराने वागल तो मात्र जन्म येऊन व्यर्थ वाया गेला असं होईल. हा मानव देह अलौकिक आहे. हा मानव देह अलौकिक आहे. त्याच्यामुळं कष्ट दुर्बुद्धी दुष्टकर्मे दुर्विचार
याचा नाश करता येतो या मानव देहामध्ये. याच मानव देहामध्ये आगाध अशी शक्ती आहे जी सर्व रूपाने सर्व गुणांनी युक्त आहे आणि याच देहामध्ये याच जन्मामध्ये आपल्या देहाचा उद्धार करून ऊर्जित प्राप्ती प्राप्त करून घेता येऊ शकते. याच देहामध्ये परमेश्वराचं प्रत्यक्ष दर्शन घेता येऊ शकते. याच देहामध्ये ब्रह्मांडाशी संधान साधता येते, तद्रूप होता येते. असा हा एवढा अलौकिक असा मानव देह आहे. पूर्व सुकृतामुळे हा सर्व पूर्व पुण्यामुळे आपल्याला मिळालेला आहे, योगाने प्राप्त झालेला आहे. हा इतर कोणत्याही देहापासून हीन नाहीये, सगळ्यात महान असा देह आहे. आणि हा कसा म्हणले, परमेश्वराशी समान. हा देह कसा आहे, परमेश्वराशी समान आहे. परमेश्वर आणि तो एकच आहे, परमेश्वर आणि तो एकच आहे. पण अज्ञानाचं पांघरून घातलंय आपण, त्यामुळं आपल्याला भुलीचा विळखा पडलाय, भूल पडलेली, आणि त्यामुळं आपण म्हणतोय मी नसे परमेश्वर. पण त्याचा जर नीट विचार केला तर तो आणि आपण वेगळे नाही, परमेश्वर आणि आपण एकच आहोत. एवढंच नाही, सद्गुरूंचं म्हणणं आहे आपणच परमेश्वर आहोत. समजून घेतलं तर म्हणजे मी कोण आहे या प्रश्नाचा खुलासा आता सगळा चाललेला आहे पुढं. आपण कोण आहोत याला समजून घ्यावं, आणि ही मानवाला समजून घेण्याची खरी रीत आहे, मानव जन्माची खरी ज्ञाती आहे. हे जर कळलं ज्ञान तर मानव जन्मामध्ये आल्यानंतर याची जाण होती, आपण कोण आहोत या प्रश्नाची ओळखण होती. ऐसे जाणावे वरील प्रश्नासी आपण आहोत कोण, ऐशिया अलौकिक देहाची होता ओळखण. जाणून घ्यावे चित्तात मग समजून वर्तवावे कार्यास. यासी दुजा प्रश्न असे आपण आलो कोणे कारणे, ऐसे प्रश्नाचे स्पष्टीकरण होणे असे उचित. म्हणून कथितो ज्ञान या देहाचे व्हावे कल्याण. म्हणून ऐसा अलौकिक मानव जन्म सर्व बाजूनी असूनी पूर्ण असे निपुण. देहधारी परमेश्वर आणि मानव देह असे समानची. देहधारी परमेश्वर आणि मानव देह असे समानची. असोनी समान मानव आणि देव असे हा भेद. तोची कोणे कारणे घडला असे हे घ्यावे समजावून. देहरूपी परमेश्वराशी असतो आकार, तैसेचे असे मानवासी नसतो तयामध्ये भेद. परी मानव आणि देव असती तुझे यासी कारण काय, ऐसे प्रश्नाशी समजावून घेऊ. या जगदीचा सार्वभौमाचे एक राजा, जेणे सर्व जगतात विरुद्ध सर्व शक्ती जिंकून केले एक तत्त. यासीच बोलती सार्वभौम विरोध कोठेची नसे, म्हणून यासी बोलती सार्वभौम. ऐसेची कारणे देह असोनी बोलती देव, कारण काय तेही असती सार्वभौम. म्हणून म्हणती देव सार्वभौम कोण्या कारणे, विषय माया मोह लोभ इंद्रिये. ऐसे यांच्या राज्यात महाबलाढ्य असती राक्षस, या जगतात कोणी न ठेविले जिंकिता. ऐसे असती महाबलाढ्य राक्षस. ऐसे असती बलाढ्य राक्षस, तेने नाही सोडले कोणास. ऐसिया राक्षसा जाऊनी सामोरे जयाने जिंकिले देव. समजून घेऊ आपण कोण आहोत हा प्रश्न समजून चाललेला आहे, बरोबर ना. समजून आलेला आहे आपण प्रत्यक्ष परमात्मा, कारण त्याची आपण कोण आहोत, लेकर आहोत, मुलं आहोत. मग बाप ते म्हणल्यावर आपण कोण झालो, पण हे आपण विसरलेलो आहोत. आणि या अध्यायाच्या माध्यमातून सद्गुरू आपल्याला आपली खरी ओळख करून देत आहेत की आपण कोण आहोत. या अलौकिक देहाची ओळखण जी आहे ती जाणून घ्यावी, समजून घ्यावी, आणि मग समजून पुढच्या कार्याला जावं. पुढचा प्रश्न कोणता आहे, आपण कशासाठी आलेलो आहोत, बरोबर ना. आपण कशासाठी आलोय हा दुसरा प्रश्न महत्वाचा आहे. याचं स्पष्टीकरण होणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणूनच पुढचा विषय येतोय की देहाचं कल्याण व्हावं. कशासाठी आलोय आपण, देहाचं कल्याण व्हावं. म्हणून हा अलौकिक मानव जन्म मिळालेला आहे. सर्व बाजूनी पूर्ण आणि निपुण आहे, सर्व बाजूनी पूर्ण आणि निपुण आहे. देहधारी परमेश्वर आणि मानव देह हे समान आहेत. देहधारी परमेश्वर आणि मानव देह समान आहेत. म्हणजे परमेश्वर ज्या वेळेला अवतार घेतो या कोणत्याही रूपाने, त्यावेळेला शरीर एकच आहे, शरीर दिसायला एकच आहे. फक्त यातलं खरं गुढ जे आहे ते पुढे समजून घ्यायचंय आपल्याला की देहधारी परमेश्वर आणि मानव देह हा दोघांचा देह
समान आहे. मानव आणि देव हा भेद आहे. हा काय भेद आहे फक्त. आणि तोच कशामुळे घडला हे समजून घेणं गरजेचं आहे. सद्गुरू म्हणतात की देहरूपी परमेश्वराला असतो आकार, त्याचा आकार आणि मानवाचा आकार एकच आहे ना, त्यामध्ये भेद नाहीये. पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये भेद कसा आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. मानव आणि देव आस्ती दुजे ते कशामुळं हे प्रश्नाला आपण समजून घेऊ. यासाठी दृष्टांत काय देत आहेत? सार्वभौम राजाचा. कशाचा? सार्वभौम राजा. सार्वभौम कशाला म्हणतात? ज्यांनी सगळ्या जगाला जिंकलं, जे जी राज्य होती त्याच्यावर आक्रमण करून स्वतः सिद्ध झाला, राजा झाला, सार्वभौम होत गेला, सगळे जिंकले. या पद्धतीने तो सार्वभौम झाला आणि एक तख्त त्यांनी निर्माण केलं, म्हणूनच त्याला सार्वभौम असं म्हणलंय. मग त्याच पद्धतीनं देह आहे. देव जन्माला ज्या वेळेला येतात या पृथ्वी तलावर त्यावेळेला त्यांचा पण आकार मानवासारखाच असतो. देह असूनही त्यांना देव म्हणतात. याचं कारण काय? तर ते सार्वभौम आहेत. मग सार्वभौम कसे आहेत? ते देव कसे सार्वभौम आहेत? कोणत्या प्रकाराने आहेत? तर विषय, माया, मोह, लोभ, इंद्रिये ही जी काय महाबलाढ्य राक्षस आहेत, त्याच्या तावडीतून ह्याच्या तावडीतून तो राक्षस कोणी सुटलेला नाही. त्या सगळ्यांवरती त्यांनी विजय मिळवला आणि म्हणूनच त्याला काय म्हणले? देव म्हणले. देव म्हणले. उदाहरण त्या पद्धतीने दिले. सार्वभौम राजाचं उदाहरण त्यासाठी दिले की म्हणून आपण सामान्य माणसं या विषय, माया, मोह, लोभ, इंद्रिये यामध्ये आपण सर्वजण अडकून पडलेलो आहोत. म्हणूनच आपण काय म्हणतोय? मी नसे देव, मी नसे परमेश्वर. याच्या राक्षसाच्या कारणे आचरती बलाढ्य राक्षस आहेत. याला कुणी सोडलेलं नाही या राक्षसांनी, तुम्हा आम्हाला. आणि अशा राक्षसाला सामोरे जाऊन ज्याने जिंकलं, त्याला देव म्हणलेले, देव स्वरूप साक्षात देव म्हणलेले. या राक्षसाला जेने जिंकलं त्याला सार्वभौम म्हणले. आणि म्हणून ऐसे राक्षसे जेने जिंकले तयासी म्हणती सार्वभौम. ऐसे जिंकून जो होय सार्वभौम तोची होय खचित देव. परी ऐसे या राक्षसाच्या सापडोनी तावडीत वागत असे गुलामगिरी समान. होय तयाचे आधीन यासीच बोलती गुलाम. ऐसा जो असे गुलाम तोची जाणावा मानव. म्हणून देव मानव देहस्ती समान. परी पंचमहाभूतासे आणि तत्वासी जो जिंके तो होय देव. पंचमहाभूतासे आणि तत्वासी जो होय आधीन तोची असे मानव. ऐसा असोनी देह देवा समान. घालवती वाया पंचमहाभूतेनी तत्व यांचे बळी पडून. म्हणून देहासी घालवती वाया. हेची दुजा प्रश्न असे आपण आलो कोणी कारणे. ऐसा देह असोनी अलौकिक यासी समजणे असे उचित. फरक असे जो कोणता तो देह आणि आत्मा असे पृथक याच्या उलगडा होणे असे उचित. देह असे नाशिवंत देहाचे नसे कार्य संपल्या होतचे तयाचा नाश. म्हणून विवेक बुद्धे नाशिवंत देहासी व्यर्थची पडू नये खर्च. मानव जाती देह सुखाची कारणे आयुष्याची आयुष्य घालती खर्ची. म्हणून समजणे असे उचित देहाचे नाशिवंत यासी विनाकारण कारणाव्यतिरिक्त होऊ नये खर्च. कारणाव्यतिरिक्त जो होतो खर्च तोची करतो आयुष्याशी बर्बाद. म्हणून यासी जाणून घेणे उमगून समजणे मनाचे विचारे समजणे असे जरुरीचे. आपण व्यर्थची शिंतो नाशिवंत देहासी. या राक्षसांना ज्यांनी जिंकलं, काम, क्रोध, मोह, मद, मत्सर हे सगळे जे राक्षस आहेत त्याला ज्यांनी जिंकलं त्याला सार्वभौम म्हणलंय. म्हणजे जिंकून जो सार्वभौम झाला तोच होय खचित देव. अशा राक्षसाच्या सापडून तावडीमध्ये गुलामगिरी समान जो वागतो, जे ज्या पद्धतीने ते म्हणतायत म्हणजे कोण? इंद्रिय तशाच पद्धतीने वागतोय, त्याच पद्धतीने तो अधीन झालाय त्यांच्या, त्याला म्हणतात गुलाम. आणि असा याला गुलामच जाणावा असं म्हणलंय. देव आणि मानव देह समान आहेत, पण पंचमहाभूताला आणि तत्वाला जो जिंकतो तो होय देव. पंचमहाभूताला आणि तत्वाला जो अधीन होतो, जो त्याच्या अधीन जातो तो मानव आहे. असा असोनी देह देवा समान देह आहे. कशा समान आहे? देवा समान आहे.
पण वाया कशाने घालवतायत? पंचमहाभूत आणि तत्व यांच्या बळी पडून तुम्ही आम्ही काय करतोय? देहाला वाया घालवतोय. आणि हाच दुसऱ्या प्रश्नाचा उल्लेख आलेला आहे. आपण आलो कशासाठी? आपण नेमकं कशासाठी आलोय हे समजून घेणं गरजेचं आहे. आपण काय करतोय हे लक्षात यायला लागले. आपण कशासाठी आलोय हे समजणं गरजेचं आहे. असा हा देह आहे, असोनी अलौकिक, असा अलौकिक देह, पण असे गुणातीत, गुणामध्ये अडकलेला आहे. देह अलौकिक आहे पण तो गुणातीत आहे, म्हणून याला समजणं गरजेचं आहे. फरक कोणता आहे? देह आणि आत्मा हे वेगवेगळे. देह आणि आत्मा हे वेगवेगळे, याचा उलगडा होणं गरजेचं आहे. देह नाशिवंत आहे, देहाला अमरत्व आहे का? नाहीये. देह फक्त कार्याकारण आहे, कार्य करण्यासाठी देह आलेला आहे. जसं वस्त्र फाटलं म्हणतात आणि टाकून दिलं, दुसरं वस्त्र नेसलं, त्या पद्धतीने चक्र आपलं चालू आहे, नाही का? कार्य संपल्या होतच आहे तयाचा नाश. म्हणून विवेक बुद्धीने नाशिवंत देहाला व्यर्थ खर्ची पडू नये. विवेकाने जाणून घ्यावं. मानव जाती देह सुखासाठी, तुम्ही आम्ही सर्वजण देह सुखासाठी आपल्या आयुष्य खर्च करतोय, पण कारण नसता ही सगळी खर्च करतोय. सगळं विनाकारण आहे आणि हे समजून घेणं गरजेचं आहे. देह नाशिवंत आहे, त्याला कारणाव्यतिरिक्त बर्बाद होऊ देऊ नये. कारणाव्यतिरिक्त जो खर्च करतो तो आपल्या स्वतःच्या आयुष्याला बर्बाद करतो. म्हणून याला जाणून घेणं, उमगून समजणं मनाच्या विचारासाठी जरुरीचं आहे. व्यर्थची शिणतो नाशिवंत देहासाठी. कशासाठी शिणतो? नाशिवंत देहासाठी. नाशिवंत असे हा देह उत्पन्न होणे नाश होणे हा असे या देहाचा धर्म. मग नाशिवंत देहासी व्यर्थ का शिणावे, ऐसे अशी समजून घेणे असे जरुरीचे. देहाचे पुरवता चोचले, आत्म्यासी काही न मिळे. देह आत्मा मीच असे ऐसे मानून समजून, होती विनाकारण व्यर्थ करचे. परी ते असती तुझे ते कैसे, मृतदेहासी नेता स्मशानी. जो चितेवरी ठेविता अग्नी लाविता न उठे चिते. ऐशी अशी बोलती झाला देह विरहित म्हणजेची मृत. तैसेच रीती देहधाऱ्यासी ठेविता चितेवरी लाविता अग्नीसी. थांबेल का तो यासी कारण असे काय. जया देहातून मृत होता आत्मा झाला दूर. तोची देह चितेवरी होत असे स्थिर. जया देही असे आत्मा तयावरी न होय स्थिर. येण्याची कारणे देह आणि आत्मा असे तुझे हे जाणीजे. ऐसा देह आणि आत्मा असती तुझे, परी देह आणि आत्मा मानून एक. व्यर्थची शिंती नाशिवंत देहासी ऐसेची कारणे जे अज्ञाने येऊनी. जन्मासी व्यर्थ जाती वायासी. देहाचा असे जेथपर्यंत प्रवास तेथपर्यंत त्यासी सांभाळलेच पाहिजे. परी फाजील कारणे तयाचे चोचले पूर्वीत बसू नये. म्हणून देहातील जो असे आत्मा तयासीच म्हणती परमात्मा. अज्ञाने देहासीच मानती परमात्मा. नको तेच करत बसती यासी व्यर्थ शिंती यातायाते. शरीर हे असे नाशिवंत नाश होणारासी जन्मल्यापासून मरेपर्यंत झगडती. त्यातील जो असे आत्मा म्हणजेच परमेश्वर याची कधी ओळखच करून घेत नसती. असा हा नाशिवंत देह आहे. उत्पन्न होऊन नाश होणं असा हा देहाचा धर्म आहे. या देहाला व्यर्थ शिणून समजून व्यर्थ शिणू नये, समजून घ्यावं. समजून घेणं जरुरीचं आहे. नाशिवंत कोण आणि सत्य कोण हे समजून घेण्याचा विषय आता पुढचा टप्पा आला. देह आणि आत्मा हे दोन आहेत, वेगवेगळे आहेत. आत्मा देहाला निगडीत नाहीये, तो वेगळा आहे पूर्णपणे. देहाला जे जे चोचले पुरवले जातात ते आत्म्याला काही मिळत नाही. देह आत्मा मीच असं मानून समजून विनाकारण व्यर्थ खर्ची पडतात. पण हे दुजे आहेत. ते कसे दुजे आहेत ते समजून सांगतात बघा. मृतदेहाला म्हणजे जो मेलेला माणूस आहे त्याला स्मशानामध्ये नेलं, अग्नी लावायला लागलं तर ते उठून बसेल का? का? देहविरहित झाला म्हणजे मृत झाला असं आपण म्हणतो. पण आता त्याच पद्धतीने जर विचार केला, आता तुम्हा आम्हाला जर बांधलं नेलं तिथं आणि काय लावायचा प्रयत्न केला, थांबल का? बांधू तर देईल का? अहो चटका उदबत्तीचा बसलेला सहन होईना.
बरोबर ना. म्हणून हे गूढ समजण्याचं आहे की देह आणि आत्मा वेगवेगळे आहेत. मी गंमत आहे की ज्या देहातून आत्मा दूर झाला त्याला अग्नी लावला तर ते देह ते म्हणजे थोडक्यात ते स्वीकारतोय तो अग्नी, त्यामुळे तो विषय वेगळा आहे. पण आत्मा देहामध्ये आहे तोपर्यंत कुठली गोष्ट हा देह सोसू शकत नाही. मग आत्मा आणि देह वेगवेगळे आहेत, पण या दोघाची एकमेकाची गरज आहे. एकमेकाला गरज आहे. कारण का? प्रवासी आहे म्हणजे ड्रायव्हर पण पाहिजे आणि गाडी पण पाहिजे. हे दोघंही महत्वाचे आहेत. ड्रायव्हर असल्याशिवाय गाडी चालू शकत नाही, त्या पद्धतीचं हे गणित आहे. पण गंमत आहे त्यातून पण पुढची. एखादा प्रवासी एसटीमध्ये बसलाय, अण्णांनी दृष्टांत दिलेला आहे की एसटीमध्ये बसलेला आहे, एसटीत बसलाय, तिथून पुण्याला गेला, पुण्यापर्यंत तिकीट आहे, पण तो एसटीतून उतरायला तयार. ते ड्रायव्हर समजून सांगतायत, कंडक्टर समजून सांगतायत, आलं स्टेशन आता उतरा, पण तो म्हणतोय नाही मी उतरणार नाही. मग उतरणार नाही म्हणून हट्ट केल्यावर काय करतील सगळे? उचलून, बरोबर ना. त्या पद्धतीनं ही आपली अवस्था आहे. आपण देह मीच आहे म्हणून याच ठिकाणी चिकटून बसलेलो आहे आणि त्यामुळे आपला जो प्रवास जिथपर्यंत आहे तिथपर्यंतच त्याला सांभाळलं पाहिजे, त्याला सांभाळलं पण पाहिजे. पण सांभाळलं पाहिजे याचा अर्थ पुढचं विश्लेषण खूप महत्वाचं आहे. सांभाळलं पाहिजे देहाला, पण फाजील कारणाने त्याचे चोचले पुरवत बसू नये. कारण देहाचं कारण आहे, विनाकारण देह नाहीये. त्याला समजून घेतलं पाहिजे आणि खरं ज्ञान समजून घेण्यासाठी देहातला जो आत्मा आहे त्यालाच परमात्मा म्हणतात. पण अज्ञानामुळं देहालाच परमात्मा असं म्हणलं जातं. तसा विषय नाहीये. नको तेच त्यामुळे करत बसतात आणि व्यर्थ शिणून जातात. म्हणून शरीर हे कसं आहे? नाशिवंत आहे. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्या शरीरासाठीच झगडत. कशासाठी आम्ही झगडतोय? शरीरासाठीच झगडतोय. आणि त्यातला जो आत्मा आहे परमात्मा, तो परमेश्वर, त्याची कधी ओळख करून घ्यायला तयार नाही. नाशवंत हे शरीर, याचे मोहे व्यर्थ गुंतती जन्मभर, आत्म्याचे ज्ञाने कधी न करती गणती. म्हणून मानवाच्या जन्मासी येऊनी जाती व्यर्थ. नाशिवंतासी माझे म्हणतो, अविनाशाशी समजून घेत नसतो. ऐशीच होती विसंगती, व्यर्थ शिनोनी जातो वायासी. ऐशा कारणे देह असे देह, परी यासी नाही घेतले कोणी समजावून. देह आणि आत्मा असती दोन, यासी गूढ असे ऐसे. देह असे नाशिवंत, परी देह असल्या विने नसे आत्मा. म्हणून देहासी सांभाळलेच पाहिजे. परी जैसे बालक असते अज्ञान, माता पिता करती कोड कौतुक. काही बोलल्या काही केल्या, बनले असता फाजील. वात्रड बोलता चोरून खाता, चोरून नेता माता पित्यासी होतसे आनंद. असता लहान परी बालक जो होते सज्ञान, सवय बिंबली असता अंगास. तेच गुण उतरती अज्ञानाचे सज्ञानात, तैसेच वर्तन अंगी बिंबल्याने करीत असे. नंतर माता पित्यासी बालक होता मोठा, न आवरू शक्ती न सावरू शक्ती. समजाविण्यासी जाता समजत नसे, मारावयासी जाता तो ऐकत नसे. तयासी ज्ञान देणे असे फोल, ऐशा बालकाशी व्यर्थ पुरवता कोड कौतुक. पुत्र मोहे अज्ञानपणे, पुत्राच्या आयुष्याचा करती नाश. आपणही वृद्धापकाले अज्ञाने, मरेपर्यंत करती दुःख. ऐसे जाती एकूण वाया, तैसे जासे शरीरासी. व्यर्थ करती नाशिवंत देहाचे कोड कौतुक. नको त्या लावती सवय, येणे कारणे ते नाशिवंत होते फाजील. पुढे न आवरता जातो तया आधीन. हे शरीर नाशिवंत आहे. त्या मोहामध्ये व्यर्थ गुंतून जन्मभर अज्ञानामुळं आत्म्याचं खरं जे ज्ञान आहे त्याची कधी गणती करत नाहीत आणि मानवाच्या जन्माला येऊन व्यर्थ वाया जातात. नाशिवंताला माझं म्हणतो आणि अविनाशाला समजून घेत नाही. अशाच पद्धतीने ही विसंगती होती आणि त्यामुळं मानवाच्या जन्माला येऊन व्यर्थ शिणून वायाला जातोय. अशा कारणाने देह आहे, देह, पण याला समजून घेणं गरजेचं आहे. देह आणि आत्मा वेगवेगळे आहेत, दोघांचं एक कारण आहे. पण व्यर्थ ठिकाणी शिणून असत त्याला वाया घालवतात आणि गूढ असं जे आहे ते देह नाशिवंत, देह असल्याशिवाय आत्मा नाही. देहाला म्हणून सांभाळलं पाहिजे. पण ते सांभाळायचं कसं
हे समजून सांगण्यासाठी एवढा चांगला दृष्टांत दिलाय लहान मुलाचा. कुठला दृष्टांत दिलाय? लहान मुलाचा. जसं आपल्या घरामध्ये लहान मुलं आहेत आणि आपणही लहान होतो, बरोबर ना? म्हणजे आपल्याला ह्या दृष्टांतातून सगळं कळून येईल, सगळं कळून येईल. इतका चांगला महत्वाचा दृष्टांत दिलाय. ज्या पद्धतीने बालक लहान आहे, लहान बालक आहे, ते लहान बालक आहे, ते वावरत असताना वागत असताना कसं वागतं? कसंही वागतं. कारण त्याला ज्ञान असतं का? नसतं. कसंही वागतं. मग त्यावेळेला आपण सगळेजण त्याचं कौतुकच करतो. आपण सगळेजण कौतुकच करतो. काही बोललं तरी कौतुक, काही बोललं तरी कौतुक, चोरून खाल्लं तरी कौतुक, काही बोलल्या काही केल्या, वात्रट बोलता, चोरून खाता, फाजीलपणाने बोललं तरी कौतुक करतो आपण. बघा पोरगं काय छान बोलतंय. काय? त्यावेळेला लहान आहे, त्यावेळेला लहान आहे, पण ती सवय बिंबली अंगामध्ये, ती सवय अंगामध्ये बिंबली आणि हळूहळू हळूहळू पुढे तीच सवय अखंडपणे राहिली आणि चोरून खाल्लंय, चोरून नेलंय, लहानपणी जे केले तेच पुढं चालू आहे, तेच पुढं चालू आहे. त्यामुळं माता पित्याला तो आनंद वाटतो कधी? लहान असल्यामुळं. केव्हा आनंद वाटतो? लहान आहे तेव्हा. पण ज्या वेळेला तीच सवय अंगामध्ये बिंबलेली आहे, तो सज्ञान झालाय, पण तरी सुद्धा तेच गुण अज्ञानाचे सज्ञानामध्ये पुढे उतरत चाललेले आहेत. तसाच वागत चाललाय, तसाच वागत चाललाय आणि त्यामुळं त्याला मोठा झाल्यानंतर आवरू शकत नाही, सावरू शकत नाही, मारायला जावं तर मारू शकत नाही आणि थांबवायला जावं तर थांबू शकत नाही, समजवायला जावं तर समजू शकत नाही, आपण पण समजू शकत नाही. आणि अशा पद्धतीने अशा वेळेला ज्ञान देणं हे काय होतंय? फोल होतंय, पूर्णपणे फोल होतंय. म्हणून हे समजून घेतलं पाहिजे की हे उदाहरण, हा दृष्टांत देण्यामागचं कारण काय? शरीर. विषय कशामुळे आला? देह. देहासाठी हा विषय आला की त्या लहान मुलाला ज्या पद्धतीने सवय बिंबवली, त्याला जसं आपण सावध करून ठेवलं, आगाव करून ठेवलं, त्याच पद्धतीने बालकाशी व्यर्थ पुरवता कोड कौतुक, कोड कौतुक व्यर्थ पुरवलंय, ज्याला आपण म्हणतो गाढवी प्रेम. काय म्हणतो? गाढवी प्रेम. प्रेम आहे की, पण चांगलं नाही, गाढवी प्रेम आहे. त्यामुळं स्वतःचा सुद्धा, त्या पुत्रमोहामुळं स्वतःचा सुद्धा अज्ञानपणाने स्वतःचा काय करतो? नाश करतो आणि पुत्राचा सुद्धा आयुष्याचा नाश करतो. कारण वृद्धापकाळ आल्यानंतर तेच पोरग नीट ऐकत नाही आणि मग काय म्हणायला लागतो ते तुम्हा आम्हा सगळ्यांना आता अवस्था माहित आहे का नाही? कारण का? त्यावेळेला काहीच बोलून उपयोग नसतो आणि मरेपर्यंत दुःख करत राहतो आणि एकूण अशा पद्धतीने आपल्या स्वतःच्या शरीराला घालवतो वागून, व्यर्थ व्यर्थ घालवतो. नाशिवंत देहाचं कोड कौतुक करून नको त्या सवयी अंगाला लावल्या जातात आणि ह्या सवयी नाशिवंत देहाला ज्या लागतात ते फाजील बनतं आणि ते एवढं फाजील बनतं आपला देह की ते पुढं तुम्हा आमाच्या हातात राहत नाही, त्याच्या अधीन आपण जातो. असं हे गुढ येण्याची कारणे देहासी समजून न घेता जातो बळी पडून तयासी, मग विसरतो ऐसे झाल्यासी, व्यर्थ चिंतो देहासी आणि विसरतो आत्म्यासी. ऐशा या मानव जन्मासी आलेले जन विसरती देहात्म्याच्या फरकास, म्हणून कोट्यानुकोटी घेती जन्म तरी वाया जाती. म्हणून मानव जन्मासी येता ज्ञान होणे असे उचिता, येणे कारणे देह कळो येईल तत्वदा, आत्मा आणि देहाचे वेगवेगळा ऐसे ज्ञान समजल्याशीच होईल तयाचा निश्चित उद्धार. म्हणून नाशिवंत देहासी पूर्व सुकृती येती जन्मासी, परी न कळल्यासी येऊनी जन्मासी जाती वाया. ऐसे होण्यासी कारण नसे ज्ञान असे अज्ञान. म्हणून आत्म्यासी देह असणे असे उचित, परी यासी घेतले पाहिजे समजावून. देहासी राखावे कैसे परी, म्हणजेच कळून येईल देह आणि आत्मा यातील फरक. जोपर्यंत ऐसे न कळते तोपर्यंत कित्येक काळपर्यंत जन्मासी येऊनी व्यर्थ ऐसेची जाय. म्हणून कळणे असे उचित, ऐशा कारणे न जातील वायासी. देहासी करावे कैसे जतन ते ऐक, सावध होऊन ऐकावे शिष्यगण हो. देहासी न होऊ द्यावे फाजील, पंचेंद्रियासी धरावे काबूत. यासी एक आहार असावा शुद्ध सात्विक, येण्याची कारणे देहासी येत असे सद्गती. फाजील दिल्यासी आहार शरीर न राहते तयाचे काबूत, येण्याची कारणे होत असे अज्ञान. वृत्ती स्थिती आचरण व्यवहार ज्ञान हे सर्वची,
आहार दोषे जाते नाश होऊन येण्याची कारणे देहाचा होतसे नाश. ह्या देहाला समजून न घेतल्यामुळं बळी पडून जातो त्याला आणि मग मुख्य कारणाला विसरून जातो, व्यर्थ शिणतो देहाला आणि आत्म्याला विसरतो. दुसऱ्या प्रश्नाचा विचार चाललाय बरं का. आपण कोण आहोत हा विषय कळला, आपण कशासाठी आलेलो आहोत हे समजून घेण्याचा अट्टास आहे, समजून घ्या. विसरतो आत्म्याला. मग मानव जन्माला आलेले जे जन आहे तुम्ही आम्ही देहात्म्याच्या फरकाला विसरतो, म्हणून कोट्यानुकोटी जन्म घेतो तरीही वाया जातो. पुनरपी जननम पुनरपी मरणम सारखं चालू आहे. म्हणून मानव जन्माला आल्यानंतर ज्ञान होणं गरजेचं आहे, कारण ज्ञान झाल्याशिवाय कळणार नाहीये. देह त्याशिवाय आपला देह नेमका काय त्याचं तत्व आपल्याला कळून येणार नाही. आत्मा आणि देह वेगवेगळा आहे, आत्मा आणि देह वेगवेगळा आहे. हे ज्ञान समजल्यावरच त्याचा खरा उद्धार होऊ शकतो. ज्ञानाशिवाय उद्धार नाहीये. कितीही आपण वाऱ्या केल्या, किती वाऱ्या केल्या उपयोग नाही. नुसतं वाचून उपयोग नाही, ज्ञान समजून घेतलं तर खरा उपयोग आहे. कुरुते गंगा सागर गमनम व्रतपरिपालन अथवा दानम ज्ञानविहीने सर्व मनेन मुक्तीर्न भवती जन्मशतेन. गंगा सागरी मील न होता व्रत परिपालन दानही देता ज्ञाना वाचून नाही कोणा शतजन्मीही मुक्ती मिळेना. कितीही जरी गंगा तीर्थाला जरी गेलं मुक्ती मिळणार नाही, कारण खरं ज्ञान झाल्याशिवाय मुक्ती मिळणं अवघड आहे. म्हणून सद्गुरूंचा अट्टा असे की खरं ज्ञान झालं पाहिजे. म्हणून नाशवंत देहाला पूर्व सुकृताने आपण सांभाळतोय आणि तेच न कळल्यामुळं या जन्माला येऊन वाया जातोय. याचं कारण अज्ञान आहे, म्हणून खरं ज्ञान नाहीये. म्हणून त्याचं कारण आता पुढे सांगताय सद्गुरू. आत्म्याला देह असणं हे उचित आहे, आत्म्याला देह असणं हे उचित आहे. याला समजून घेतलं पाहिजे. ह्या देहाला कसं राखावं म्हणजे कळून येईल देह आणि आत्मा यातील नेमका फरक काय येतो. जोपर्यंत हे नाही कळत तोपर्यंत कित्येक काळपर्यंत जन्माला येऊन सुद्धा वाया जाणार आहे. म्हणून देहाला जतन कसं करावं ते समजून घ्या असं म्हणतायत सद्गुरू. शिष्यजन हो ऐका असं म्हणतायत. देहाला फाजील होऊ देऊ नये, पंचेंद्रियाला काबूत ठेवावं, पंचेंद्रियाला काबूत ठेवावं. त्यासाठी उपाय सांगितलाय जो कायम आपला विषय आहार. आहार असावा शुद्ध सात्विक, त्याच्यामुळे देहाला सद्गती मिळते. फाजील जर आहार दिला तर शरीर काबूत राहत नाही आणि म्हणून त्यामुळं अज्ञानामुळं तो आपलं नुकसान करून घेतो. वृत्ती स्थिती आहे, आचरण आहे, व्यवहार आहे, ज्ञान आहे, हे सर्व आहार दोषामुळे नाश होऊन जातंय. म्हणून देहाचा नाश होतोय याचं भान आपण ठेवलं पाहिजे. ऐसे या देहासी आहारे आणि नाशिवंत देहासी नको ते पुरवती चोचले. ऐशा कारणे देह होतसे फाजील, फाजील होता नको तयाच्या होतसे आदिन. आवरताही न आवरे तयास मग दुःख करीतसे, परी न आवरल्याने होतसे नाश. ऐसे हे शरीराची राखणे असे जरुरीचे, तेची होते अज्ञान मगची होतसे नाश. सात्विक असोनी असावा तो मीत, वाचेशी नसावे फाजील. मीपणा नसावा कदापि दयासी, व्यसनाधीन होऊन गमवू नये देहासी. उपभोग घ्यावा सर्वासी, परी गुंतून बळी पडू नये तयासी. ऐसे देहासी विविध कारणे रक्षिता, तोची देह आणि आत्मा जाणे या फरकासी. ऐसे समजून घेतल्या देह आत्म्यासी, मगची तुझं कळो येईल मी खचित आहे कोण, याची निश्चित होईल जाणीव. ऐसा देह असोनी नाशिवंत, महत्वपूर्ण असे कारणिक, परी याची नाही ओळख म्हणून जात असे वाया. ऐसा देह असे महत्वपूर्ण, ओळखती न यासी म्हणून जाती वायासी. ऐशा देहासी घेतले असता समजावून, याची जन्मे याची देहातून आपला करून घेता येतो उद्धार. म्हणून या देहासी आहारे विषय विचारे आणि मोहे. ऐशा कारणे यासी न जाती वाया ऐसे सांभाळावे. म्हणून आलिया मानव देहासी कार्यरत होऊन उद्धारासी होय प्रविष्ट. मानव देहाशी असता मानव तयातची ज्ञाने बनावे साधक. येण्याची कारणे देहासी येऊनी सार्थक करून घेऊनी, होईल तोची मुक्त. याची मानव देहासी येता
परमेश्वराशी येते बसता, याची देह असता साठवण करून ठेवता येते आत्मप्राप्तीची, याची देह असता जाणीव होते आत्मीयतेची. या देहाला आहाराने, नाशिवंत देहाला नको ते चोचले पुरवत बसून देह फाजील करून, फाजील होता तो आधीन जातो जो, आवरता सुद्धा मग परत आवरत नाही, मग दुःख करत बसतो, पण न आवरल्यामुळं नाश ठरलेला आहे. असं हे शरीराला राखणं जरुरीचं आहे आणि तेच खरं अज्ञान आहे. मग त्या अज्ञानामुळेच नाश होतोय. म्हणून आहार कसा असावा? सात्विक असावा. सात्विक असून सुद्धा तो कसा असावा? मित असावा, मर्यादेत असावा. वाचेला सुद्धा फाजील असू नये, फाजील होऊ नये, मीपणा कधीही नसावा. व्यसनाधीन होऊन शरीराला गमवू नये, या देहाचं नुकसान करून घेऊ नये. उपभोग घ्यावा परंतु गुंतून बळी पडू नये. या देहाला विविध कारणांनी रक्षण करताना देह आणि आत्मा हा फरक जो आहे तो जाणून घेणं, समजून घेणं गरजेचं आहे. आणि हा देह आणि आत्मा हा समजून जर घेतला तर मगच पुढचं गणित आपल्याला कळल. मी खचित कोण आहे याची निश्चित जाणीव होईल. हे कळण्यासाठी धडपड आहे. मी कोण आहे, मी कशासाठी आलोय? माझ्या या देहाचा उद्धार करून घेण्यासाठी आलोय. मीच देव आहे हे जाणून घेण्यासाठी मी आलेलो आहे. असा देह नाशिवंत आहे पण महत्वपूर्ण आहे. पण कसं आहे? महत्वपूर्ण आहे, याची ओळखच नाही म्हणून वायाला जात आहे. असा देह महत्वपूर्ण ओळखून घेत नाहीये आणि वायाला जातोय. या देहाला जर समजून घेतलं तर याच देहातून आपला उद्धार करून घेता येतो. याच देहाला आहारानी, विषयानी, विचारानी, मोहानी यासाठी जपावं, सांभाळावं असं म्हणलेलं आहे. म्हणून आली आहे मानव देहाला कार्यरत व्हावं, उद्धारासाठी प्रविष्ट व्हावं. म्हणजे उद्धारासाठी आपण धडपड करावी, त्याचा प्रयत्न करावा. मानव देहाला आल्यानंतर ज्ञानाने साधक बनावं, ज्ञान घ्यावं आणि साधक बनावं. आणि साधक झाल्यानंतर तो सिद्ध होऊ शकतो. साध्य होता, एकदा तो साध्य सिद्ध झाला मग तो आणि तो एकच झाला, वेगळेपणा राहतच नाही त्यामध्ये. म्हणून या देहाला येऊन सार्थक करून जो घेतो तोच मुक्त होतो. मग कशासाठी आलो याचा हा विषय चाललेला आहे ना. कशासाठी आलो आपण? तर आपल्या या देहाचं कल्याण करून खरी मुक्ती, खरी प्राप्ती करून घेण्यासाठी आलेलो आहोत. याच मानव देहामध्ये परमेश्वराची भक्ता होते. याच मानव देहामध्ये जर असलो आपण तर आपल्या आत्मप्राप्तीची साठवण करून ठेवता येते. जाणीव आत्मीयतेची होती असं हे गूढ आहे. कारण मानव देहाशी असे हात, असे पाय, असे कान, असे शुद्ध मुख, महत्वपूर्ण असे वाचा, ज्ञान बुद्धी दृष्टी असे अमाप, ऐसा हा परिपूर्ण देह असे. म्हणून ओळखण करून घ्यावी देह आणि आत्म्यासी, येण्याचं उद्धार होईल तुझसी. याची देह असता पठण, अध्ययन, दर्शन, दिव्यदृष्टी, आमाप ज्ञान, परमेश्वराची ओळखण्याची कुवत, परमेश्वराची साध्य करून घेण्याची आकलन. याची जन्मे याचे देह होत असे. म्हणून मानव जन्मासी येणे असे उचित. मानव जन्मासी येऊनी अज्ञानपणे विसरू नये ज्ञानासी, येण्याची कारणे येऊनी देहासी जात असे वाया. म्हणून येऊन मानव जन्मासी व्यर्थ जाऊ नये वायासी. म्हणून कथिले अन कथित असे ज्ञान, ऐसे समजल्यावरी कदापिही न जाता वाया. करवून घेत असे स्वतःचे आहिता. म्हणून परमेश्वरी बोलले असे वेदशास्त्र पुराण ग्रंथासी. मानव जन्मासे सर्वाहून श्रेष्ठ तोची असे ममत्व समान. ऐसीच कोण अंगी बिंबून घ्यावी, ऐसे जाल या ज्ञान. जाईल निरसून अज्ञान, करवून घेईल स्वतःचा उद्धार. आणि करील जनासी मुक्त, ऐसा स्नेहा सोनी असे परोपकारी. ऐशी जाणवावी हरेकासी, ऐसे ज्ञान होता मानव जन्मासी. व्यर्थ न घालवी जन्मासी, आपला करुणी उद्धार सकळाचाही करी. बुडतासे जन अज्ञानपणी, कळो येता धावून जाई. तया ठिकाणी सोडवणूक करून देईल तयासी. ऐसा देह असे मानव स्वकल्याण आणि परोपकल्याणकारक असे हा. याच देहामध्ये, मानव देहामध्ये सर्व काही आपल्याला दिलेलं आहे. सर्व इंद्रिय प्रबोधित आहेत. हात, पाय, कान, नाक, डोळे सर्व दिलेलं आहे. आता आपण विचार करू, हे माहित आहे की आम्हाला सारखं सारखं काय?
पण सारखं सारखं सांगावं लागलेलं आहे, कारण आपल्याला अजून आपलं मर्म कळलेलं नाहीये, म्हणून सारखं सारखं सांगावं लागलेलं आहे. ज्ञान आहे, बुद्धी आहे, दृष्टी आहे, सर्व आमाप आहे, असं सर्व परिपूर्ण देह दिलेला आहे पूर्व सुकृत आणि परमेश्वराने. म्हणून त्याची ओळखण जी आहे तीच नाहीये, म्हणून ही धडपड आहे. देह आणि आत्म्याची ओळख नाहीये आणि म्हणून उद्धार होत नाहीये. तो उद्धार व्हावा म्हणून ओळखण करून घ्यावी असं म्हणले. याच देहामध्ये, याच मानव देहामध्ये पठन करता येते, अध्ययन करता येते, दर्शन घेता येते, दिव्य दृष्टी मिळते आणि आमाप ज्ञान मिळते. परमेश्वराची ओळखण्याची कुवत ह्याच जन्मामध्ये मिळते. परमेश्वराची साध्य करून घेण्याचं आकलन जे आहे ते ह्याच जन्मामध्ये मिळते. म्हणून मानव जन्माला आल्यानंतर हे उचित समजून घेऊन त्या पद्धतीने वागलं पाहिजे. मानवाला जन्माला येऊन आल्यानंतर अज्ञानपणाने विसरू नये ज्ञानाशी म्हणले. अज्ञानपणामुळं ज्ञानाला, खऱ्या ज्ञानाला विसरू नये. या येऊन देहाला जो वायाला जातो तो मानव जन्माला व्यर्थ वाया गेला असं म्हणावं लागेल. म्हणून कथिले आणि कथित असे ज्ञान, म्हणून सद्गुरू हे ज्ञान सांगतायत. हे समजल्यावर, हे सगळं समजल्यावर कदापिही वाया जाऊ शकत नाही आणि स्वतःचं हित करून घेऊन परमेश्वराने ज्या पद्धतीने वेदशास्त्र पुराण ग्रंथामध्ये सांगितलंय की मानवाचा जन्म हा सर्वश्रेष्ठ आहे आणि तो कसा आहे सांगितलंय, तो असे ममत्व समान, म्हणजे माझ्यासारखा आहे तो आणि मी एकच आहे म्हणलंय. म्हणून ही खून जी आहे ती अंगी बिंबवून घ्यावी. असं सर्व जे ज्ञान आहे हे सर्व झाल्यानंतर अज्ञान निरसून जाईल आणि स्वतःचा उद्धार करून जनाला सुद्धा मुक्त करण्यासाठी पुढची धडपड होऊ शकते. कारण का, ह्या देह जो आहे या देहामध्ये परोपकार करता येतो, ह्याच देहामध्ये हरेकाला समजून घेता येतं, जाण येते आणि याच देहामध्ये ज्ञान होती, मानव जन्माचं ज्ञान होतंय. व्यर्थ जन्माला घालवून जो आपला उद्धार व्यर्थ घालवत नाही तो हे ज्ञान झाल्यानंतर आणि आपला उद्धार करून सकळांचा सुद्धा उद्धार करू शकतो. एवढी मोठी ताकद या मानव जन्मामध्ये. बुडतय जन न देखवे डोळा, नाही का, अज्ञानपणामुळं धावून जो जातो त्याच्या पुढं सोडवणूक करून देतो, असा हा एवढा मोठा मानव देह विशाल आणि महान आहे आणि तो स्वकल्याण आणि परोपकल्याणकारक आहे. कारण आपलं स्वतःचं कल्याण घेऊ शकतो करून या मानव जन्मात, पण त्याचबरोबर दुसऱ्याचं सुद्धा कल्याण करू शकतो. एवढा मोठा देह महान आहे. म्हणून देहाची होणे जाणीव असे उचित, ऐसिया जन्मासी झाली दया जाणीव, तो कदापि वाया जाऊ न दे देहास, समजून घेऊन आत्म्यास परमेश्वराशी मिळवून, परमेश्वर चरणी जाय मिळवून. ऐशी आलिया देहासी वाचेने असावा शुद्ध, आचरणे असावा नीट, मोहाचा नसावा समीप, सात्विक असावे आचरण, वेदाध्ययन पठन, तद्रूप होण्याची असतीची साधन, तयासी तद्रूप असावा तो मानव, येण्याची कारणे येऊनी मानव जन्मासी, घेत असे करून कल्याण, मानव देहासी आलिया जन्मासी, चालत्या कारणासी सांभाळावे तयासी, फाजील न होऊ द्यावे तयासी, तरीच देहासी आल्याचे होय सार्थक, आळस निद्रा टाकून असावे सत्कार्याशी कर्तव्यदक्ष, येण्याची कारणे होय उद्धार, कर्तृत्वासी जो भुलला तोची आलिया जन्मासी चुकला, म्हणून कर्तृत्वासी भुलू नये. ऐसा पूर्व सुकृते पूर्व पुण्यायने पूर्व ठेवे, परमेश्वर कृपे उचित, ऐसा देह दिला असे प्राप्त करून, म्हणून आलिया देहासी कदापि विसंबू नये. ऐशा देहातची सर्व विषयाशी होय जाणता, ज्ञानाज्ञानासी जाणत असे गजिता, मग जाणत असता करोनियावर ज्या अज्ञानासी, व्हावे रत ज्ञानासी, ज्ञानेची कळो येते गुह्य ज्ञान, येण्याची होते उद्धार. यासीच म्हणती क्षेत्र क्षेत्रज्ञ, म्हणून राहोनी क्षेत्रात, समजावून घ्यावे क्षेत्रज्ञास, आलिया देहासी व्हावे समरस, याची देही करता येते वैराग्य, याची देह मिळवता येते ज्ञान, ज्ञान वैराग्याची होता सांगड, मगची करता येते भक्तीस, भक्तीनेच फल असे परमेश्वर प्राप्तीचे. देहाची जाणीव होणं गरजेचं आहे. ही जाणीव ज्याला झाली तो कदापिही आपला देह हा जन्म, मानव जन्म वाया घालवत नाही. आत्म्याला समजून तो परमेश्वराच्या चरणाशी लीन होऊन जातो. अशा देहाला आल्यानंतर वाचेने तो शुद्ध असावा, आचरणाने नीट असावा, मोहाच्या तावडीत सापडू नये त्याने, त्याच्या समीप सुद्धा जाऊ नये आणि बळी पडू नये कोणत्याच कारणाला. अशा पद्धतीने तो असावा. सात्विक त्याचं आचरण कसं असावं,
सात्विक असावं. वेदाध्ययन पठन तद्रूप होण्याची जी जी साधनं आहेत, त्या परमात्म्याशी तद्रूप होण्याची जी जी साधनं आहेत त्याच्याशी तो तद्रूप असावा. आणि तो अशा पद्धतीने जर वागला तर तो स्वतःचं हित करून घेऊ शकतो. मानव देहाला आल्यानंतर चाललेलं जो कारण आहे त्या कारणाला पण सांभाळावं, पण ते कारण सांभाळत असताना फाजील होऊ देऊ नये. या देहाला फाजील होऊ देऊ नये, त्याचं सार्थक करता यावं म्हणून आळस निद्रा हे सर्व टाकून द्यावं आणि सत्कार्याला कर्तव्यदक्ष असावं, जेणेकारणे उद्धार होऊ शकतो. कर्तृत्वाला जो भुलला तो आलेल्या जन्माला चुकला, म्हणून कर्तृत्वाला भुलू नये. असा हा पूर्व सुकृताने पूर्व पुण्याने योगायोगाने हा जो देह प्राप्त झालेला आहे परमेश्वर कृपेने पूर्व ठेवानी, त्याला कधीही विसंबू नये, समजून घ्यावं. या देहाचं सर्व विषयाला तो जाणता होतो. ज्ञान अज्ञान हे सर्व मानवालाच कळतं, म्हणजे याच देहाला कळतं. ज्ञानामुळेच कळून गुह्य ज्ञान येतं, म्हणून अज्ञानाला वर्ज्य करावं आणि ज्ञानामध्ये रत व्हावं. हेच मुख्य मर्म. मानव देह हा देहातीत आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये काय कळावं, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. क्षेत्रामध्ये राहावं पण क्षेत्रज्ञाला समजून घ्यावं. देह हा काय क्षेत्र आहे आणि आत्मा हा काय परमात्मा क्षेत्रज्ञ आहे, हे समजून घ्यावं म्हणलंय. क्षेत्रज्ञाला समजून घ्यावं. या देहात आल्यानंतर समरस व्हावं. या देहामध्ये वैराग्य साध्य करता येतं, याच देहामध्ये ज्ञान मिळवता येतं. ज्ञान वैराग्य याची सांगड घातल्यानंतर भक्ती करता येते आणि भक्ती केल्यानंतरच खरी परमेश्वराची पुन्हा भक्ती या विषयाचं गुढ आलं, भक्ती या विषयाचं गुढ आलं. म्हणून ज्ञाने बोलिले वैराग्य ज्ञान भक्ती यासीच बोलती साध्य साधक कारण. कारण म्हणजे तद्रूप ऐसा हा उद्धारकारक असे हा मानव देह. म्हणून न भुलावे या जन्मासी ऐसा हा अलौकिक असे देह. याची व्हावी सकळ जनासी मात. म्हणून हेच गुढ ज्ञान बोललो असो. वाया जात असे सकल जन. म्हणून टाओ फोडोनी करीत असे अट्टास. ऐकावे ओ शिष्यजन आपण नसता देहातीत काहीच करू न शके उचित. म्हणून देहात असूनची करून घेता येते साध्य. यासीच जन बोलती साध्य साधक आणि कारण. ऐसा देह असे पुनीत पावन. यासी न विसंबे कदापि. तरीच देहासी येऊन होय सार्थक. आलिया मानव देहासी पिडू नये कोणासी. पश्चातापे तापू नये जनासी. दुसऱ्यासी देऊनी दुःख प्राप्त करून घे आपणची सुख. पराचे करीत असे निंदा ऐसे देही असता कदापि वर्तू नये. देहाचे उचित असे कारण ते सर्व असती मीच. मी देहातीत तेच असती सर्व. ऐसा जो देहासी येऊन मानेल चित्तात तोची सर्व जनासी उद्धारून नेईल. ऐसा मानव देहासी येऊन ठेवील जो जाण तोची मानव जन्मासी आल्याचे होय सार्थक. ऐसे बोलल्यावरती शिष्य जनासी उचंबळून येई अंतःकरणासी. म्हणती आजी आम्ही मानव जन्मासी येऊन झालो धन्य. हेच कळले आपल्या ज्ञाने. ऐसे आपले अमृता समान ज्ञान प्राशील आपल्या करे हाते मुखे. आम्हा मानव यातीस खचित येईल अमरत्व. ऐसे असे अगाध ज्ञान. म्हणून ज्ञानाने सांगितलं की वैराग्य ज्ञान आणि भक्ती. वैराग्य ज्ञान आणि भक्ती याचं गुढ सांगितलंय पुढं. यालाच म्हणतात साध्य साधक आणि कारण. बघा वैराग्य आलं म्हणजे साध्य व्हायला लागलं, साध्यापर्यंत जायला लागलो, काय साधलेलं नाही. त्यामुळे ज्ञान झालं म्हणजे तो साधक व्हायला लागला. आणि त्यानंतर भक्तीमध्ये रममान झाला, समरस झाला म्हणजे ते खरं कारण झालं. कारण म्हणजे तद्रूप. तो आणि तो एकच, तो आणि तो एकच असा हा उद्धारकारक मानव देह. म्हणून या जन्माला भुलू नये असा हा अलौकिक देह आपल्याला मिळालेला आहे. सकळ जनाला हे समजून घेता यावं म्हणून सद्गुरू म्हणतात हे गुढज्ञान बोललेलं आहे. वाया जाते सकल जन म्हणून टाहो फोडून आत्ता हात चाललेला आहे. शिष्यजनांनो ऐकावं सर्व जनांनी. आपण नसता देहातीत काहीच करू न शके उचित. आपण आपल्याला जर देह नसेल तर आपण काही करू शकत
नाही. म्हणून समजून घेणं गरजेचं आहे. सांगितलंय की देहाला समजून घेणं गरजेचं आहे. आपण जर देहातीत नसेल तर आपण काही करू शकत नाही. आणि हेच गूढ ज्ञान सांगतायत की टाहू पडून ओरडतायत की हा जो देह आहे ह्या देहाला समजून घ्यायला पाहिजे. साध्य, साधक आणि कारण असा देह पुनीत पावन आहे. याला कधीही विसंबू नये. देहाला येऊन सार्थक करून घ्यावं. या मानव देहामध्ये आल्यानंतर दुसऱ्याला पिडू नये, पश्चातापाने दुसऱ्याला तापू नये, दुसऱ्याला दुःख देऊ नये. प्राप्त जो दुसऱ्याला दुःख देऊन स्वतः सुख प्राप्त करून घेतो, दुसऱ्याची जो निंदा करतो, असं कधीही त्यांनी वर्तन करू नये. नाहीतर पुन्हा तो वर्ग गेलेला खाली येऊ शकतो. हे पुढं गुढ पुढच्या अध्यायांमध्ये येणार आहे. देहाचं उचित असं कारण आहे. देहाला आल्यावर सर्व मानवानी पशु पक्षी जे आहेत देहातीत आहेत. हे सर्व कसे आहेत? देहातीत आहेत. आणि मी सुद्धा कसा आहे? देहातीत आहे. आपण सर्वजण कसे आहोत? देहातीत आहोत. सर्व पशु पक्षी कसे आहेत? देहातीत आहेत. मग या पद्धतीने म्हणलंय मी म्हणजे सर्व आणि सर्व म्हणजे मी. अशी अवस्था असं जो चित्तामध्ये मानल तो सर्व जणांना उद्धरून नेईल आणि आपण स्वतः सुद्धा उद्धार करून घेईल. असा मानव देहास येऊन जो जाण ठेवील, मानव जन्माचा आल्याचं जो सार्थक करून घेईल, या अशाच पद्धतीने बोलल्यावर शिष्यजनांना उचंबळून अंतःकरणामध्ये आलं की आज आम्ही मानव जन्माचं आल्याचं सार्थक झालं, आम्ही धन्य झालो. आणि हेच आपल्या ज्ञानाने, आपल्या कृपेने आम्हाला अमृता समान जे ज्ञान मिळालं तुमच्याकडून, त्यामुळं आम्ही खचित आम्हाला हे अगाध ज्ञान असं मिळालेलं आहे. त्यामुळं आम्हाला अमरत्व मिळू शकतं. यासीच बोली जे असे हा ज्ञानाचा कळस, आम्ही परमभाग्यवंत शिष्य आपल्या सेवेच्या कारणे कळले आम्हा ज्ञान. ज्ञाने कथिले मानव देहासे परम पावन, ज्ञाने कथिले जो येईल मानव देहास, तयाने व्यर्थ घालवू नये आपल्या देहास. याची जन्मे करवून घेता येते सार्थक, म्हणून असे हा मानव देह परम कल्याणकारक. देहाचा कदापि न पडावा विसर, या देही आल्यानेच परमेश्वराची होता येते तद्रूप. याची देहातून चुकवता येते जन्म मरणाचे फेरे. येण्याची कारणे आम्ही आणि देहातीत जातील उद्धरून, शंका मुळीच नसे. मुळी भाग्यवंत आम्ही शिष्यजन, म्हणून आलो आपुल्या चरणास. कथिले उचित ज्ञान सार्थक झाले आलिया मानव जन्मास. ऐसे हे अगाध ज्ञान मुखे आपल्या आम्हासी झाले प्राप्त. धन्य धन्य तो संग परम कल्याणा कारणे, जन उद्धारण्या कारणे. ऐसाच देव हो प्राप्त आपल्या संग मिळत असे. आम्हा मानव अज्ञानासी जन उद्धारण्या कारणिक. ऐसे ज्ञान कथिले आपण, धन्य झालो आम्ही शिष्यजन. सर्व जनाचे हो कल्याण, ऐशी विनंती करीत असे आपल्या चरणी. ऐसा हा आपला अलौकिक संग, झाल्या कारणे जना आणि आम्हा होय उद्धारक. धन्य धन्य हे आपले कथिले ज्ञान, ऐसे समजून घेऊन शिष्याच्या अंतःकरणास आशीर्वाद देती. मानव देहासी असता उद्धरून जाण्यास, आलिया मानव देहासी असती जे वेगवेगळ्या गतिमानासी. तयाचे कारणाचे केले असे विश्लेषणात्मक ज्ञान. याला या अगाध ज्ञानाला ज्ञानाचा कळस असं म्हणलेलं आहे. मुळी भाग्यवंत शिष्यजन आहे. आपल्या सेवेच्या कारणे आम्हाला ज्ञान कळले असं आपण सर्वजण म्हणालोय. ज्ञानाने कथिलय मानव देह हा कसा आहे? परम भाग्यवंत आहे. ज्ञानाने कथिलय मानव देहाला व्यर्थ वाया घालवू नये. म्हणजे पहिला प्रश्न कोणता आहे? आपण कोण आहोत? म्हणजे आपण साक्षात कोण आहोत? परमेश्वराची लेकरं. आपण स्वतः परमेश्वर आहोत, त्याचेच अंश आहोत. आपण आलो कोणे? कारणे. आपण कशासाठी आलेलो आहोत? तर आपण या देहातून खरं आपलं स्वरूप जाणण्यासाठी आलेलो आहोत. आपण आणि देव एकच आहोत हे खरं स्वरूप जाणण्यासाठी आलेलो आहोत. मग आपल्याला आता काय करायचंय? तर त्यासाठी त्या पद्धतीने आपल्याला अट्टाहास करायचंय. वैराग्य, ज्ञान आणि भक्ती हे सर्व प्राप्त करून कारण म्हणजे तद्रूप व्हायचंय हे समजून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. हे जन्मे या जन्मामध्ये सार्थक करून घेता येते. मानव देह हा कसा आहे? परम कल्याणकारक आहे. परम कल्याणकारक असा हा मानवाचा देह आपल्याला मिळालेला आहे. या देहात आल्यानेच परमेश्वराला तद्रूप होता येतं. या देहामध्ये आल्यानंतर जन्म मरणाचा फेरा चुकवता येतो. म्हणून सर्व शिष्यजनांना आम्हाला तुमच्या मुखातून जे ज्ञान झालंय
त्यामुळे आम्ही आणि देहातीत, आम्ही आणि इतर देहातीत उद्धरून जातील या शंकामुळी घ्यायचं कारण नाहीये. मुळी भाग्यवंत आम्ही सर्वजण शिष्यजन आहोत. आज तुमच्या कृपेने आम्ही इथे या ठिकाणी आलोय, आपल्या चरणाला आलेलो आहोत. उचित हे ज्ञान आम्हाला मिळालेलं आहे, सार्थक झालंय आमचं. तुमच्या कृपेने आम्ही उद्धरून जाऊ, परमेश्वराच्या कृपेने आम्ही परमात्म्याशी लीन होऊ, असं हे आगाध ज्ञान तुम्ही आम्हाला दिलेलं आहे. धन्य धन्य तो संघ आहे. हा संघ कसा आहे? धन्य आहे. परम कल्याणासाठी, जन उद्धारण्यासाठी असाच देह आम्हाला मिळत राहो. आणि हा देह मिळताना तुमचा संघ जो आहे तो अखंड आम्हाला जन्मोजन्मी मिळत राहो. कसा मिळत राहो? जन्मोजन्मी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. हे खरं सुख आहे. म्हणून अखंड जरी जन्म आम्हाला परत मिळत आला तरी तुमच्या चरणाशी आम्हाला मिळावा हा देह. अशा पद्धतीने आपला हा संघ मिळालेला आहे. हे ज्ञान जे आपण सांगितलं ते आम्हा सर्व शिष्यजनांना कल्याणकारक झालेलं आहे. असा अलौकिक संघ आम्हाला मिळाला आहे, जेणेकरून आमचा उद्धार होतोय. धन्य आपलं कथिल ज्ञान आहे. आम्हा सर्व शिष्यांच्या अंतःकरणामध्ये आशीर्वाद तुम्ही देत आहात उद्धरून जाण्या कारण या मानव जन्माला आलोय, त्यामुळे वेगवेगळ्या गतिमानाला या कारणाचंच विश्लेषण जे आहे ते सर्व सद्गुरूंनी आपल्याला केलेलं आहे. परी आज्ञाने जन बोलती सुख दुःख असे परमेश्वर निर्मित स्वयं कर्तृत्व जे करती कर्तृत्व यासी म्हणती असे मी करता याच्या दाता पुढती न पेलवू शकती ऐशा समय बोलती हेचे असे पूर्व सुकृते दुःख म्हणून कथने असे ज्ञान पूर्व सुकृते जव भोगणे लागते सुख आणि दुःख याची होती मानवजनास मात समजून घेण्या कारणे मानव देहाची पूर्व सुकृते असती जे दुःख ते भोगलेच पाहिजे म्हणत असे येण्याची कारणे पूर्वजन्म असती हे करती मान्य मागील दुःख भोगणे असे उचित येणे कारणे मागे आपणासी होती जन्म हे कळो येते ज्ञाने निश्चित तैसेची या कारणे जो होती मागील जन्म तो पुढेही होती जन्म हे मान्य करूनच घ्यावे लागे म्हणून कथिले असे ज्ञान मागील सुकृते जो होती आज शरीराची दुःख अज्ञाने पुढील ये जन्माचे सुख आणि समाधान शांती मिळण्याचे कारणे म्हणूनच कथिले असे अगाध ज्ञान मागीले पुढीले जन्माचे व्हावे कल्याण येण्याची कारणे आजच्या जन्मी जरी असती दुःख तयासी न जावे डगमगुण मागील जन्माचे हे जन्मी असता कर्तृदक्ष फेडावे कर्ज मागील फेडोनी पूर्ण कर्ज पुढल्या जन्मासी करावे तरतूद ज्ञाने यासीच बोलते ज्ञान तोची मागील पुढील जन्माशी जाईल उद्धरून म्हणून हेच ज्ञान कथिले असे म्हणून पूर्व सुकृते जे होते मानव देहासी कष्ट जाणून न डगमगावे कदापिही. अज्ञानामुळे सर्वजण काय म्हणतात सुख दुःख हे परमेश्वरांनी निर्माण केलेलं आहे. पण यामधलं पण गुढ सांगितलंय की स्वयंकर्तृत्व जे काय कर्तृत्व घडतंय त्याला मात्र म्हणतोय मी करताय, मीच केलंय, माझ्यामुळे झालंय. यश आलं की काय म्हणतोय मीच केलं, माझ्यामुळे झालं. पण त्याच्या पुढे गेल्यानंतर पेलवू शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही. त्यावेळेला मात्र काय म्हणतो पूर्व सुकृताचं दुःख आहे, पूर्व सुकृताचं दुःख आहे. म्हणून हे गुढ आता सद्गुरू सांगतात आपल्याला. बघा हा छोटा टप्पा आहे पण महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा आहे की पूर्व सुकृताने आपल्याला दुःख भोगावं लागतंय. बघा आपण उदाहरण म्हणून सांगतो की ज्या वेळेला आपल्याला खूप त्रास होतो, कुठल्या वेदना होतात, मोठं संकट पुढे येतं, मोठं संकट पुढे येतं, खूप त्रास होतो, त्यावेळेला एक वाक्य आपल्या डोळ्यापुढे येतं, एक वाक्य डोळ्यापुढे येतं. कोणतं वाक्य? हा गेल्या जन्मी काय पाप केलं होतं कुणास ठाऊक ते आता भोगायला. बोलतो ना आपण तसं सगळेजण, बरोबर ना. आणि हेच गुढ सद्गुरू सांगतात. बघा हेच गुढ यामध्ये सांगतायत सद्गुरू समजून की पूर्व सुकृतानं ज्या वेळेला सुख आणि दुःख हे भोगावं लागतं, ही ज्या वेळेला मात आणि हे ज्ञान ज्या वेळेला होतं त्यावेळेला हीच वेळ समजून घेण्याची असते. हीच वेळ समजून घेण्याची असते की ज्या वेळेला आपण म्हणतो की गेल्या जन्मी काय पाप केलं होतं, काय माझा दोष आहे हे कळत नाही, म्हणजे आपला दोष आहे हे नक्की आहे, पूर्व सुकृताचं आपलं पाप हे नक्की आहे. मग ज्या वेळेला पूर्व सुकृताचं पाप आहे म्हणजे मागचा जन्म आहे, मागचा जन्म होता हे आपण कळत न कळत बोलतोय.
आणि हे ज्ञान समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे मागचा जन्म होता हे मान्य करावं लागणार आहे. मग मागचा जन्म होता त्यावेळेचं जे काय पीडा, त्यावेळेचं जे काय आपला ताप आहे, आपलं जे काय पाप आहे, त्याचं दुःख ह्या जन्मामध्ये भोगावं लागतंय. याचाच अर्थ मागचा जन्म होता म्हणजे पुढचा सुद्धा जन्म पुढचा जन्म सुद्धा असणारच आहे. म्हणून हे ज्ञान समजून घेऊन मागचं जे काय दुःख आहे ते सुद्धा मनाच्या अंतःकरणापासून भोगून आपलं जे काय कर्ज आहे ते कर्ज पूर्णपणे फेडून पुढच्या जन्माची तरतूद ज्ञानाने करावी. कशी करावी म्हणले? ज्ञानाने. मागील सुकृते जो होती आज शरीराची दुःख अज्ञाने. आज आपल्या शरीराला दुःख कशामुळे होतंय? अज्ञानपणामुळं, समजून न घेतल्यामुळं. मागील पुढील जन्माचं सुख आणि समाधान प्राप्त व्हावं यासाठी, शांती मिळण्यासाठी आपल्याला आत्ता या ज्ञानाची खरी गरज आहे. आणि हे समजून या पद्धतीने जर आचरण केलं, या पद्धतीने जर वागलो तर मागच्या जन्माचं ह्या जन्मात कर्ज फेडून पुढच्या जन्माची तरतूद ज्ञानाने होऊ शकते. म्हणून जो मानव समजून घेईल तो मागच्या आणि पुढच्या जन्माला उद्धरून जाईल. आणि हे खरं ज्ञान, खरं गुढ ह्या टप्प्यामध्ये आलं. म्हणून पूर्व सुकृत जरी आज दुःखष्ट असले, आज जरी दुःख असलं तरी डगमगून जाऊ नये. पुढील तरतुदी कारणे, पुढील जन्माची कारणे, मागील जन्माची समजून घेऊन वृत्तांताशी पुढल्या जन्माशी असावे कर्तृदक्ष राहून. ज्ञान समजून घ्यावे कल्याण करून, तद्रूप व्हावे देवदैवतासी ऐक्य रूप साधून. मानव जन्मासी येता घ्यावे कल्याण करून. म्हणून म्हटले आहे मानव जन्माचे पुण्य पावन. येण्याची कारणे कथिले असे दिव्य ज्ञान. ऐसिया अगाध ज्ञानासी घेईल तयासी जन्मी खचित मिळेल मुक्ती. ऐसा आशीर्वाद देती दत्तराव मनासी ठसवून ठाम. आचरणात आणि निश्चित तयाचाच उद्धार होऊन मुक्ती मिळेल ठाम. आशीर्वादे करून मग समजून घेतलं पाहिजे आपण की पुढल्या तरतुदीसाठी, पुढल्या जन्मासाठी आपल्याला त्रास होऊ नये म्हणून समजून घेऊन आत्ताच या जन्मामध्ये कर्तृदक्ष राहून ज्ञान समजून घेऊन कल्याण करून घ्यावं. दैवताशी तद्रूप व्हावं, ऐक्य रूप साधावं आणि मानव जन्माला समजून घेऊन आपलं कल्याण करून घ्यावं. तू कोण आहेस, तू कशासाठी आलायस आणि तुला काय केलं पाहिजे, ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तर सद्गुरूंनी या माध्यमातून तुम्हा पुढे दिली. असं हे आगाध ज्ञान अंतःकरणामध्ये समजून जो घेतो तोच ह्या जन्मामध्ये खचित मुक्ती मिळवू शकतो. असा आशीर्वाद दत्त महाराजांनी स्वतः दिला. आणि ही मनाला ठाम ठसवून घ्यावं, आचरणात आणावं. आणि जो हे मनामध्ये ठाम ठसवून घेतो, आचरणात आणतो, त्याचाच उद्धार होऊन मुक्ती त्याला ठाम मिळेल आशीर्वादाने. इति श्री सद्गुरु नारायण महाराज विरचित श्री नारायण ज्ञानबोध ग्रंथांतर्गत श्री गुरु शिष्य संवाद रूप त्रिसूत्री ज्ञान नाम पंचदशोध्याय दत्तचरणी समर्पण करीत असे. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त.